हॅलो स्टुडंट्स, तर आपण आज केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 8 हे सुरू करतोय. आपण लास्ट लेक्चरपर्यंत हायब्रिडायझेशन हा टॉपिक एकदम व्यवस्थित कंप्लीट केला, ज्यामध्ये आपण जॉमेट्री कशी डिटेक्ट करायची, शेप कसा डिटेक्ट करायचा, नंतर मग मी एक शॉर्टकट ट्रिक सुद्धा सांगितली होती की ज्या रिलेटेड आपण नंबर ऑफ मॉलिक्युलचा हायब्रिडायझेशन, त्यानंतर जॉमेट्री, मॉलिक्युलची पोलॅरिटी, त्यानंतर नंबर ऑफ बॉन्ड पेअर किती, लोन पेअर किती, हा सगळा टॉपिक आपण लास्ट लेक्चरपर्यंत डिस्कस केला. आज आपल्याला लेक्चर नंबर 8 मध्ये एक पुढचा टॉपिक शिकायचा केमिकल बॉन्डिंग या चॅप्टर मधूनच, तो म्हणजे बॉन्ड पॅरामीटर्स. मात्र नेमकं एक्झॅक्टली बॉन्ड पॅरामीटर्स कशाला म्हणायचं, तर असे काही प्रॉपर्टीज की ज्या आपण बॉन्डच्या रिलेटेड मेजर करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बॉन्डची लेंथ मेजर करू शकतो, मग तो पॅरामीटर कोणता होईल तर बॉन्ड लेंथ होईल. नंतर आपण टू कोव्हॅलंट बॉन्ड मधील अँगल सुद्धा डिटेक्ट करू शकतो, मग त्याला म्हणणार आपण बॉन्ड अँगल. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी म्हणजेच काय बॉन्ड ऑर्डर, दॅट मीन्स देर आर हाऊ मेनी बॉन्ड्स विच आर प्रेझेंट बिटवीन टू ॲटम्स, तर हे सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो. मग त्यानुसार तो जो कन्सेप्ट आहे त्याला म्हणतो आपण बॉन्ड ऑर्डर. आणि लास्ट कन्सेप्ट आहे बॉन्ड एनर्जी, म्हणजे तो कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तर त्याला ब्रेक करण्यासाठी आपल्याला किती एनर्जी लागेल, यालाच काय म्हणतो आपण बॉन्ड एनर्जी. तर असे जे काय 4 बॉन्ड पॅरामीटर्स आहेत तर ते आपल्याला आज या लेक्चरमध्ये शिकायचे. बघा इथे हेडिंग तर तुम्हाला दिसतंय, केमिकल बॉन्डिंग चॅप्टर सुरू आहे, त्यामध्ये लेक्चर नंबर 8. चला मी लेक्चर सुरू करतोय, ज्यामध्ये आपल्याला स्टार्टिंगलाच काही हे पॉइंट्स बघायचे की बॉन्ड पॅरामीटर्स म्हणजे एक्झॅक्टली काय. तर असे काही बॉन्ड पॅरामीटर्स आहे, ज्यामध्ये स्टार्टिंगचा आहे बॉन्ड लेंथ, सेकंड पॅरामीटर आहे बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथला तुम्ही बॉन्ड डिस्टन्स सुद्धा म्हणू शकता. नंतरचा आहे बॉन्ड अँगल, थर्ड नंबर बॉन्ड एनर्जी, अँड लास्ट वन इज बॉन्ड ऑर्डर. आता एक एक करून आपल्याला सगळे पॅरामीटर्स शिकायचे आहेत. नंतर या रिलेटेड काही फॅक्टर्स असतील की सपोज सगळ्यांचीच बॉन्ड लेंथ काही सेम नसणार, काहींची कमी असेल, काहींची जास्त असेल, मग नेमके असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे बॉन्ड लेंथला अफेक्ट करतात. नंतर मग या बॉन्ड लेंथचे ऍप्लिकेशन कशी तेही आपल्याला बघायचं आहे. नंतर बॉन्ड अँगल, दॅट मीन्स अँगल प्रेझेंट बिटवीन टू कोव्हॅलंट बॉन्ड, मग हा अँगल कसा मेजर करायचा, तो कमी जास्त कसा भरणार, हे सुद्धा आपल्याला इथे शिकायचं आहे. नेक्स्ट आहे बॉन्ड एनर्जी, अँड अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे एखादा कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्याला ब्रेक करण्यासाठी आपल्याला किती एनर्जी अप्लाय करावं लागेल, किलोजूल पर मोल मध्ये किंवा किलो कॅलरी पर मोल मध्ये, मग ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि लास्ट टॉपिक आहे बॉन्ड ऑर्डर, दॅट मीन्स हाऊ मच बॉन्ड्स प्रेझेंट बिटवीन टू ॲटम्स इज नोन ॲज बॉन्ड ऑर्डर. मग सपोज O2 मॉलिक्युल आहे ज्याची बॉन्ड ऑर्डर 2 असते, त्यानंतर N2 मॉलिक्युल ज्याची बॉन्ड ऑर्डर 3 आहे. मग असे हे सगळे आपल्याला कन्सेप्ट इथे क्लिअर करायचे आहेत. चला मी त्यातला सुरुवातीचा टॉपिक सुरू करतोय, बॉन्ड लेंथ. सो बघा बॉन्ड लेंथ आपण नेमकं म्हणणार कशाला, सो इट इज द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन टू कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स. म्हणजे काय टू ॲटम्स आहेत आणि त्या टू ॲटम्स मध्ये काहीतरी एक कोव्हॅलंट बॉन्ड सपोज फॉर्म झाला. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ए आणि बी ॲटम मधील टोटल डिस्टन्स मेजर करायचं आहे. मग ते जे डिस्टन्स असणार त्यालाच आपण कोव्हॅलंट बॉन्डची लेंथ म्हणणार, म्हणजेच काय होईल तो बॉन्ड लेंथ टॉपिक होईल. समजतंय बॉन्ड लेंथ कशाला म्हणायचं. सपोज टू ॲटम्स आहेत ए अँड बी, यांच्यामध्ये सपोज इथे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला, मग हेच डिस्टन्स जे काय असणार यालाच काय म्हणणार आपण बॉन्ड लेंथ म्हणणार. मग बॉन्ड लेंथ मेजर कशामध्ये करायची, तर काही युनिट्स असतात बॉन्ड लेंथचे, आपण पिरियड टेबल मध्ये याआधी शिकलोय. अँगस्ट्रॉंग मध्ये मेजर करू शकतो, पिकोमीटर मध्ये मेजर करू शकतो, किंवा नॅनोमीटर मध्ये सुद्धा मेजर करू शकतो. ही बॉन्ड लेंथ आपल्याला असे काही दिसत नाही, खूप स्मॉलर युनिट आहे अँगस्ट्रॉंग, त्यानंतर पिकोमीटर, नॅनोमीटर, पण त्यामध्ये आपण ही बॉन्ड लेंथ मेजर करू शकतो. इथे हा जो केमिकल बॉन्डिंग चॅप्टर आहे आपण कोव्हॅलंट बॉन्डचा टॉपिक शिकतोय. सो आपल्याला ही जी बॉन्ड लेंथ आहे तरी कोव्हॅलंट बॉन्डच्या बेसवर इथे मेजर करायची आहे. बा इथे डेफिनेशन दिलेली आहे, इट इज द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स इज नोन ॲज बॉन्ड लेंथ. म्हणजे जे टू ॲटम्स आहे त्यातील जे एकमेकाच्या न्यूक्लियस पासूनचे डिस्टन्स राहील त्यालाच काय म्हणणार आपण बॉन्ड लेंथ म्हणणार. होते क्लिअर. मग आता ही जी बॉन्ड लेंथ आहे तर बॉन्ड लेंथ एक्झॅक्टली आपण कोणकोणत्या पॅरामीटर्सने दाखवतो, तर स्टार्टिंगचा आहे कोणता अँगस्ट्रॉंग, त्यानंतर पिकोमीटर किंवा नॅनोमीटर, यामध्ये आपण ही बॉन्ड लेंथ मेजर करू शकतो. इट मेनली डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स. ही जी बॉन्ड लेंथ आहे ही बॉन्ड लेंथ डिपेंड कशावर करते, तर बॉन्ड लेंथ डिपेंड करते ए आणि बी ॲटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर. म्हणजे यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे त्यावर ही बॉन्ड लेंथ डिपेंड करणार. कधी कधी जर ए आणि बी मध्ये जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स येत असेल तर मग बॉन्ड लेंथ मध्ये सुद्धा काहीतरी चेंजेस येतील. मग हे सगळं आपल्याला आज इथे शिकायचं आहे. बघा परत एकदा सांगतो नेमकं बॉन्ड लेंथ आपण एक्झॅक्टली कशाला म्हणतो. सो इट इज द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन टू कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स इज नोन ॲज बॉन्ड लेंथ.
झालं क्लिअर? डेफिनेशन एकदम सिंपल आहे. आता नंतर ही बॉन्ड लेंथ नेमकी मेजर कशी करणार आपण, किंवा ही बॉन्ड लेंथचं युनिट कोणतं, तर एकतर अँगस्ट्रॉंग, पिकोमीटर किंवा नॅनोमीटर, तुम्ही यापैकी कोणत्याही युनिटमध्ये बॉन्ड लेंथ मेजर करू शकता. मग आता बघा यामध्ये ही जी काय बॉन्ड लेंथ आहे तर ही नेमकी डिपेंड कशावर करते, तर या ऍटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे, ए आणि बी ऍटमची. मग आता सपोज जर यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधून डिफरन्स जर वाढत असेल तर बॉन्ड लेंथ काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. बघा ए आणि बी ऍटम जो आहे तर यांची सपोज इलेक्ट्रोनिटी भरपूर आहे. मग अशा वेळेस काय करणार आपण, त्याचा डिफरन्स डिटेक्ट करणार. तो डिफरन्स जेवढा जास्त येईल तेवढी बॉन्ड लेंथ काय बनणार, कमी बनणार. आणि तो डिफरन्स जेवढा कमी येईल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा तेवढी बॉन्ड लेंथ काय बनणार, तर जास्त बनणार. मग अशा आता काही फॅक्टर्स आहेत की ज्या बेसवर आपण ही बॉन्ड लेंथ कुठे कमी आणि कुठे जास्त आहे एक्झॅक्टली डिटेक्ट करू शकतो किंवा सांगू शकतो. बघा यामध्ये मग आता केस फर्स्ट आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इज 0. सपोज जे 2 ऍटम मी सांगितले सारखेच ऍटम आहेत, सपोज एक ए ऍटम आहे आणि हा सुद्धा कोणता ए ऍटम, यांच्यामध्ये सपोज असा एक बॉन्ड फॉर्म झाला. आता ए ऍटम आणि ए ऍटम दोन्ही जर एकाच टाईपचे जर असतील तर यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये काही डिफरन्स नसणार. सपोज याची जर इलेक्ट्रोनिटी 1 असेल तर याची सुद्धा इलेक्ट्रोनिटी किती असणार, 1च असणार, कारण दोन्ही एक सारखेच ऍटम्स आहेत. होमो ऍटॉमिक म्हणू आपण त्याला, होमो डायटॉमिक मॉलिक्यूल. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे तो डायटॉमिक आहे आणि ज्यामध्ये एकाच टाईपचे ऍटम्स प्रेझेंट आहेत. मग दोघांची इलेक्ट्रोनिटी कशी असणार, तर सेम असणार. मग दोघांची जर इलेक्ट्रोनिटी सेम असेल तर त्याला म्हणतो आपण केस फर्स्ट, इलेक्ट्रोनिटी डिफरन्स इज 0. म्हणजे जर याची इलेक्ट्रोनिटी 1 आणि याची सुद्धा इलेक्ट्रोनिटी 1 तर यांचा डिफरन्स काढा. डिफरन्स कसा करणार, मग आपण 1 - 1 करणार, म्हणजेच काय होईल, तो 0 इलेक्ट्रोनिटी डिफरन्स होईल. आणि जर 0 इलेक्ट्रोनिटी डिफरन्स असेल तर मग बॉन्ड लेंथ मेजर कशी करायची. सो आपण हे डिस्टन्स असं मेजर करू शकतो, डिस्टन्स ऑफ ए इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ ए. म्हणजेच काय की हा जो ऍटम आहे तर याची रेडियस आणि या ऍटमची रेडियस, या दोघांची रेडियसची ऍडिशन करा, बरोबर आपल्याला टोटल डिस्टन्स इथे मिळणार. आता सपोज आपण एकाच टाईपचे ऍटम घेतलेत, कधी कधी असं होईल की 2 ऍटम्स आहेत, डिफरंट आहेत पण त्यांची इलेक्ट्रोनिटी मात्र सेम आहे. जसं की कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन यांची इलेक्ट्रोनिटी जवळपास सारखी असते. मग ही जर इलेक्ट्रोनिटी जर सेम असेल तर एक सपोज हा ए ऍटम आणि दुसरा कोणता बी ऍटम. आता ऍटम तर डिफरंट झालेत पण त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मात्र अजून सुद्धा सेम आहे. मग जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे तर काय होईल, त्यांच्यामधील जो डिफरन्स असेल तो डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करताना दोघांच्या इलेक्ट्रोनिटीचं सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे किती येईल, तो 0 येईल. मग डिफरन्स जर 0 येत असेल तर पुन्हा इथे आता हे बॉन्ड डिस्टन्स मेजर कसं करायचं, तर काय करावं लागेल आपल्याला, डिस्टन्स ऑफ ए बी म्हणजेच काय बॉन्ड लेंथ इज इक्वल टू काय करणार आपण, रेडियस ऑफ ए ऍटम, रेडियस ऑफ ए ऍटम प्लस काय करणार, रेडियस ऑफ बी ऍटम, रेडियस ऑफ बी ऍटम. अशा आपण यांची ऍडिशन करणार, रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी, आणि आपल्याला मिळणार मग टोटल ए आणि बी मधील बॉन्ड डिस्टन्स, म्हणजेच बॉन्ड लेंथ आपण या बेसवर डिटेक्ट करू शकतो. मग इथे सांगितलं की हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो बॉन्ड लेंथ साठी, आर ए प्लस आर बी, किंवा यालाच लिहू शकतो आपण डिस्टन्स ऑफ ई बी इज इक्वल टू आर ए प्लस आर बी. आर ए मीन्स व्हॉट, रेडियस ऑफ ए ऍटम, अँड आर बी मीन्स व्हॉट, रेडियस ऑफ बी ऍटम. सो या पद्धतीने आपण बॉन्ड लेंथ डिटेक्ट करू शकतो. दोघांच्या रेडियसची सिंपल ऍडिशन करायची. कधी कधी तुम्हाला हे देतील की डिस्टन्स ऑफ ए बी दिलेला असेल, एकाची रेडियस देतील आणि दुसऱ्याची रेडियस कॅल्क्युलेट करायला विचारतील. मग अशी जर केस असेल, सपोज तुम्हाला डिस्टन्स ऑफ ए बी दिलंय, रेडियस ऑफ ए पण दिली आणि रेडियस ऑफ बी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची, सिंपल आहे एकदम. या आर ला इकडे ट्रान्सफर करा, म्हणजे रेडियस ऑफ ए जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला इकडे ट्रान्सफर करा, डिस्टन्स ऑफ बी मधून मायनस करा, बरोबर तुम्हाला रेडियस ऑफ बी मिळणार. एकदम सिंपल टॉपिक आहे, यालाच म्हणतो आपण बॉन्ड लेंथ. बघा याच्यामध्ये सांगितलं वेअर आर ए इज द कोव्हॅलंट रेडियस ऑफ ए अँड आर बी इज द कोव्हॅलंट रेडियस ऑफ बी. बघा एक स्टार्टिंगची केस सांगितली मी, ज्यामध्ये 2 ऍटमचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 0 आहे. मग जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 0 असेल तर बॉन्ड लेंथ कशी डिटेक्ट करणार, डिस्टन्स ऑफ दॅट ऍटम्स फ्रॉम वन ऍटम टू अनदर ऍटम, यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे इज इक्वल टू काय करणार, एका ऍटमची रेडियस प्लस दुसऱ्या ऍटमची रेडियस, दॅट मीन्स रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी. यानुसार आपण बॉन्ड लेंथ डिटेक्ट करू शकतो. युनिट तुमच्या लक्षात बसला असेल, युनिट कोणतं, तर एकतर अँगस्ट्रॉंग, पिकोमीटर किंवा नॅनोमीटर, या टाईपमध्ये आपण ही बॉन्ड लेंथ मेजर करू शकतो. आता एक केस सेकंड पण आहे. केस सेकंड कशी येईल की जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नॉन झिरो असेल. बघा इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काय होता, 0 होता. पण सपोज कधी असा एक्झाम्पल घेऊ आपण, सपोज हायड्रोजन आणि क्लोरीन या टाईपमध्ये,
आता H आणि H यांच्यामध्ये तर इलेक्ट्रोनिक डिफरन्स सेम आहे, कारण दोघांची इलेक्ट्रोनिक सारखी आहे. पण इथे HCl जर एक्झाम्पल घेतलं किंवा HF मॉलिक्यूलचं जर आपण एक्झाम्पल जर घेतलं, तर यांच्यामध्ये हायड्रोजन आणि फ्लोरीन यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. त्यानंतर हायड्रोजन आणि क्लोरीन यांची इलेक्ट्रोनिटी सुद्धा डिफरंट आहे, म्हणजे इलेक्ट्रोनिटीमध्ये काहीतरी डिफरन्स येईल, ती नॉन झिरो व्हॅल्यू राहील, झिरो तर काही होणार नाही, बरोबर. मग आता या केसमध्ये काय करायचं, तर या केसमध्ये आपण शुमाकर आणि स्टीव्हन्सन यांनी तयार केलेलं एक इक्वेशन यूज करतो, ज्या बेसिसवर आपण हे बॉन्ड डिस्टन्स डिटेक्ट करू शकतो. कोणतं इक्वेशन सांगतो मी, शुमाकर अँड स्टीव्हन्सन फॉर्म्युला किंवा इक्वेशन म्हटलं तरी चालेल. त्या बेसिसवर आपण बॉन्ड लेंथ एक्झॅक्टली डिटेक्ट करू शकतो. चला ते सेंटेन्स सुद्धा आपलं कंटिन्यू करायचं, तर फॉर्म्युला सुद्धा बघायचा आहे. बघा, सेकंड केस सांगतोय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इज नॉट इक्वल टू झिरो. हा जो डेल्टा EN आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, हा जर सपोज नॉन झिरो असेल तर मग काय करणार, मग आपल्याला यूज करायचं आहे शुमाकर स्टीव्हन्सन इक्वेशन. मग आता हे इक्वेशन कसं आहे बघा, बॉन्ड लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी मायनस 0.09 इंटू XA मायनस XB. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. आता पॉसिबिलिटी तर खूप कमी आहे की असं डायरेक्टली तुम्हाला न्यूमेरिकल वगैरे या रिलेटेड विचारतील, तरी सुद्धा तुम्हाला इक्वेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. जेई मेन मध्ये मात्र या रिलेटेड क्वेश्चन विचारू शकतात, नीटमध्ये तर खूप कमी पॉसिबिलिटी आहे, पण जेई मध्ये मात्र तुम्हाला असे डिफरन्स इलेक्ट्रोनिटी देतील आणि मग त्यानंतर तुम्हाला बॉन्ड लेंथ कॅल्क्युलेट करायला विचारतील. सपोज HCl मॉलिक्यूल दिला आपल्याला. आता हा जो HCl मॉलिक्यूल दिलाय, यामध्ये हायड्रोजन आयटम वेगळा आहे, क्लोरीन आयटम वेगळा आहे. याची इलेक्ट्रोनिटी लो असते, बरोबर. याची इलेक्ट्रोनिटी कशी आहे, कमी आहे, कुणापेक्षा, क्लोरीन पेक्षा. याची इलेक्ट्रोनिटी थोडीशी जास्त आहे. मग अशा वेळेस आता बॉन्ड लेंथ कशी डिटेक्ट करणार, हे डिस्टन्स तर काही सेम भरणार नाही, किंवा जे ऍक्च्युअल डिस्टन्स आहे, जे आपण थेरॉटिकली डिस्टन्स म्हणणार, त्याच्यापेक्षा या डिस्टन्समध्ये काहीतरी चेंज येतील. मग ते डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं, ती बॉन्ड लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची. सो ऍज पर शुमाकर अँड स्टीव्हन्सन इक्वेशन या बेसवर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता हा फॉर्म्युला कसा बघा, बॉन्ड लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ ए. म्हणजेच काय की सपोज हायड्रोजनची रेडियस आपल्याला दिली असेल, आपण असं शॉर्टकट मध्ये तिथे लिहू शकतो, तर BL इज इक्वल टू म्हणजे बॉन्ड लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ ए. आता यातून ए आणि बी कोणाला म्हटलं तरी चालेल. एक काम करू, आपण ज्याची इलेक्ट्रोनिटी जास्त आहे त्याला ए म्हणू, आणि ज्याची इलेक्ट्रोनिटी कमी आहे त्याला आपण बी कन्सिडर करू. आता बघा, इथे क्लोरीनची सपोज तुम्हाला रेडियस दिली असेल, तर आपण इथे लिहिणार रेडियस ऑफ Cl प्लस कोणती रेडियस घ्यायची, कोव्हॅलंट रेडियस घ्यायची, कारण आपण कोव्हॅलंट बॉन्डच्या रिलेटेड शिकतोय, बरोबर. म्हणजे आपल्याला कोव्हॅलंट रेडियस इथे कन्सिडर करावं लागेल. रेडियस ऑफ क्लोरीन प्लस काय करणार आपण, रेडियस ऑफ हायड्रोजन मायनस काय करणार, तर 0.09. हे एक व्हॅल्यू आहे ऍज पर फॉर्म्युला, 0.09 इंटू काय करणार, इंटू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए, म्हणजेच काय, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इथे लिहितो मी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए मायनस काय करणार आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी. सॉरी, इथे ई लिहायचं आहे मला, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी. हे असं टोटल आपण कॅल्क्युलेशन करणार. हा काय झाला, बरोबर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स झाला. यालाच मी आता डेल्टा EN लिहितो. या दोघांचा इलेक्ट्रोनिक डिफरन्स काढा आणि तो याच्यामध्ये या फॉर्म्युलामध्ये ऍड करा, बरोबर तुम्हाला फायनल बॉन्ड लेंथ इथे मिळणार. बघा, बॉन्ड लेंथ हा फॉर्म्युला कधी यूज करणार, जर टू ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी जास्त असेल, तर ऑब्व्हियसली त्यांचा जो इलेक्ट्रोनिटी डिफरन्स आहे तो कसा बनणार, नॉन झिरो बनणार. मग तो जर डिफरन्स नॉन झिरो येत असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला व्यवस्थित बघायचा पुन्हा. फॉर्म्युला कोणता आहे, बॉन्ड लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी मायनस 0.09 इंटू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कसा काढायचा, तर ज्या ॲटमची इलेक्ट्रोनिटी जास्त आहे त्यातून कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेला जो ॲटम आहे त्याची इलेक्ट्रोनिटी मायनस करायची, बरोबर तुम्हाला इलेक्ट्रोनिटी डिफरन्स मिळणार. तो याच्यामध्ये पुटअप करा, बरोबर आपल्याला मिळणार बॉन्ड लेंथ. बघा, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, फक्त टू केस आहेत, टू केस तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचे आहेत. बघा, इथे सांगितलंय RA म्हणजेच काय असेल तर रेडियस ऑफ ए, कोव्हॅलंट रेडियस राहील. RB मीन्स वाट, तर कोव्हॅलंट रेडियस ऑफ बी. XA म्हणजे काय, तर हे असेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, सॉरी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए, आणि XB म्हणजेच काय, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी. हा यांच्यामध्ये असा XA आणि XB रिलेटेड इथे इक्वेशन दिलेलं आहे. व्हॅल्यू पुटअप करायचे, डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आणि आपण या बेसवर बॉन्ड लेंथ मेजर करू शकतो. मी जे काही एक्झरसाइज जेव्हा सोल्युशन देईल तेव्हा या रिलेटेड काही न्यूमेरिकल सुद्धा कव्हर करेल. सध्याचा फक्त फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे. आता बघा, ही जी बॉन्ड लेंथ आहे
तर असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे बॉन्ड लेंथ ठरवतात. म्हणजे काही सपोज तुम्हाला विचारलं की HF आणि HCl, तर यांच्यामध्ये बॉन्ड लेंथ सारखी आहे का? सिंगल बॉन्डच आहे. हायड्रोजन फ्लोरीन मध्ये सुद्धा सिंगल बॉन्ड आणि हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये सुद्धा सिंगल बॉन्ड म्हणजे HCl मॉलिक्यूल, दोघांची बॉन्ड लेंथ सारखी आहे का? तर ऑब्विसली नाहीये. HF ची बॉन्ड लेंथ कशी भरणार? कमी भरणार. आणि HCl मध्ये जी बॉन्ड लेंथ आहे ती कशी भरणार? त्याच्यामध्ये जास्त भरणार. मग याच्या मागचं एक्झॅक्टली रिझन काय किंवा कोणते फॅक्टर्स आहेत की जे बॉन्ड लेंथ ठरवतात, तर तेच आपल्याला आता शिकायचं आहे. त्यातील सगळ्यात स्टार्टिंगचा फॅक्टर आहे डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा साईज ऑफ आयटम सुद्धा आपण त्या रिलेटेड अप्लाय करू शकतो. डिफरन्स इलेक्ट्रोनिटी सेकंड नंबरला येईल. साईज ऑफ आयटम आपण स्टार्टिंगला कव्हर करू. बघा इथे साईज ऑफ ॲटम्स आणि बॉन्ड लेंथचं रिलेशन कसं आहे? सो बॉन्ड लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईज ऑफ ॲटम्स. जेवढी ॲटमची साईज वाढणार तेवढी बॉन्ड लेंथ काय होईल? वाढत जाईल. त्यासाठी मी एक्झाम्पल कव्हर करतोय. सपोज आपल्याला असे एक्झाम्पल दिले की HF, त्यानंतर HCl, HBr आणि HI. तुम्हाला याची डिक्रीजिंग ऑर्डर विचारतील की सपोज सांगा ही जी तुम्हाला एक्झाम्पल दिलेत 4 एक्झाम्पल, यांची डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ कशी राहील? काय करायचं बघा. हायड्रोजन तर सगळ्या साईडने सेम आहे, म्हणजे हायड्रोजनची तर काय साईज सगळ्या ठिकाणी सेमच असणार. पण इथे मात्र ॲटम बदललेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन असे ॲटम्स इथे आलेत. आता यांची साईज सारखी आहे का? तर अजिबात नाही. आपण पिरियड टेबल मध्ये शिकलोय व्हेन वी गोज LHS टू RHS अक्रॉस द पिरियड atomic size decreases and if you goes down the group in periodic table atomic size increases. मग आता इथे कसं चाललो आपण? डाऊन द ग्रुप चाललोय. ग्रुप 17 आपण याआधी शिकलोय पिरियड टेबल मध्ये. फ्लोरीन हा सेकंड पिरियड मध्ये येतो, क्लोरीन हा थर्ड पिरियड मध्ये येतो, ब्रोमिन फोर्थ पिरियड मध्ये येतो आणि आयोडीन मात्र फिफ्थ पिरियड मध्ये येतो. मग आता आपण शिकलोय की डाऊन द ग्रुप जाताना, ग्रुप वाईज जातो आपण आता ग्रुप 17 मध्ये, डाऊन द ग्रुप जाताना साईज काय होते? इन्क्रीज होते. मग यापैकी सगळ्यात कमी साईज कुणाची? तर फ्लोरीनची. आणि सगळ्यात जास्त साईज कुणाची? आयोडीनची. हायड्रोजनची साईज तर सेमच आहे, तिथे काय कंपॅरिझन आपण करू शकत नाही. पण हे डिफरंट ॲटम आहेत, यांच्या साईजचं मात्र आपण कंपॅरिझन करू शकतो. काय रिलेशन आहे? जेवढी साईज ऑफ ॲटम वाढेल तेवढी बॉन्ड लेंथ काय होणार? वाढत जाणार. मग आता बघा यानुसार आपण जर कम्पेअर केलं तर आयोडीनची जी साईज आहे ती सगळ्यात जास्त राहील. जेवढी ॲटमची साईज वाढेल तेवढं त्यातील डिस्टन्स सुद्धा काय होणार? वाढत जाणार. इंटर न्यूक्लियर डिस्टन्स म्हणतो आपण ऑटोमॅटिकली, कारण नंबर ऑफ शेल जर वाढल्या तर न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेलचं डिस्टन्स वाढणार आणि त्याच्याही पुढे हायड्रोजन ठेवलाय म्हणजे अजून ते डिस्टन्स काय होईल? वाढत जाईल. म्हणजेच काय सांगू शकतो आपण? जेवढी ॲटमची साईज वाढेल तेवढी बॉन्ड लेंथ काय होणार? वाढत जाणार. मग आता यापैकी सगळ्यात जास्त साईज कुणाची? आयोडीनची. मग ऑब्व्हियसली HI मध्ये हा जो बॉन्ड आहे याचा डिस्टन्स सगळ्यात जास्त भरणार. यापेक्षा कमी बॉन्ड लेंथ कुणाची असेल तर HBr मॉलिक्यूल मध्ये, कारण आयोडीन पेक्षा ब्रोमिनचं डिस्टन्स कसं आहे? कमी आहे. यापेक्षा कमी बॉन्ड लेंथ कुणाची? तर ऑब्व्हियसली HCl. आणि सगळ्यात कमी बॉन्ड लेंथ कुणामध्ये राहील? HF मॉलिक्यूल मध्ये. यावर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. बघा डिक्रीजिंग ऑर्डर कशी ठरवली आपण? तर साईज ऑफ ॲटमला डायरेक्टली प्रोपोर्शनल. जेवढी ॲटमची साईज वाढेल तेवढं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स वाढणार, बॉन्ड लेंथ सुद्धा काय होईल? वाढत जाईल. तर तुम्हाला अशी एखादी सेकंड ऑर्डर जर दिली, सपोज डिक्रीजिंग ऑर्डर तुम्हाला विचारलं, एक्झाम्पल दिलं, सपोज H2O, त्यानंतर H2S, H2TE आणि H2PO. आणि यापैकी जर तुम्हाला विचारलं की सांगा सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ यामध्ये कुणाची राहील? आता यामध्ये 2 बॉन्ड आहेत, ऑक्सिजन पासून हायड्रोजनच्या साईडने का आणि दुसरा हायड्रोजन, असे 2 बॉन्ड तिथे आहेत. मग यांच्यापैकी आता बॉन्ड लेंथ जास्त कुणाची कमी कुणाची? सेम कन्सेप्ट अप्लाय करायचा आहे. हायड्रोजन तर सेम आहेत, इकडे ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम बदलतोय. इथे सेलेनियम पण एक्झाम्पल घेऊन टाकू आपण, H2Se. मग आता बघा ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम हे एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये येतात? ग्रुप 16 मध्ये. डाऊन ग्रुप जाताना त्यांची सुद्धा साईज वाढणार. जेवढी त्यांची साईज वाढेल तेवढी ऑब्व्हियसली काय होणार? पुन्हा बॉन्ड लेंथ वाढत जाईल. मग यामध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ कुणामध्ये? तर H2PO सगळ्यात जास्त. आणि सगळ्यात कमी बॉन्ड लेंथ कुणाची राहील? तर H2 मॉलिक्यूल मध्ये, बिकॉज ऑफ स्मॉलर साईज ऑफ ऑक्सिजन ॲटम. H2 मॉलिक्यूल मध्ये बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी राहील आणि H2PO मध्ये बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त भरणार. जर असं कंपॅरिझन करायला विचारलं की सांगा सपोज H2O आणि HF यांच्यामध्ये बॉन्ड डिस्टन्स कुणाचं जास्त कुणाचं कमी? परत विचार करायचा आहे. हायड्रोजन तर सेम आहेत, इथे ऑक्सिजन आणि ते काय तर फ्लोरीन आहे. यांच्यापैकी विचार करा साईज कमी कोणाची जास्त कोणाची? तर ऑब्व्हियसली आता हे LHS टू RHS येतात. इफ वी गोज LHS टू RHS साईज ऑफ ॲटम डिक्रीजेस, म्हणजे इथे फ्लोरीनची साईज कमी राहील. होतं क्लिअर? आणि ऑक्सिजनची साईज थोडी जास्त राहील. जेवढी साईज कमी झाली तेवढी बॉन्ड लेंथ सुद्धा काय होणार? कमी होणार. म्हणजे H2 मध्ये बॉन्ड डिस्टन्स जास्त राहील कुणापेक्षा? HF पेक्षा. बघा या टाईपमध्ये तुम्ही साईज ऑफ ॲटमच्या रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फर्स्ट फॅक्टर मी कम्प्लीट केलाय, साईज ऑफ ॲटम. जेवढी ॲटमची साईज वाढेल तेवढी बॉन्ड लेंथ काय होईल? वाढत जाईल.
चला तुम्ही नोट डाऊन सुद्धा करून घ्यायचंय, अजून बरेचसे एक्झाम्पल आपल्याला समोर कव्हर करायचे. बघा सेकंड फॅक्टर आहे डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स वाढेल, सपोज इथे हायड्रोजन फ्लोरीन आहे, हायड्रोजन क्लोरीन, हायड्रोजन ब्रोमीन, हायड्रोजन आयोडीन. आपण याआधी शिकलो हायड्रोजनची इलेक्ट्रिसिटी किती आहे, सपोज 2.1 आणि फ्लोरीनची इलेक्ट्रिसिटी किती आहे तर 4 आहे. इथे परत हायड्रोजनची इलेक्ट्रिसिटी 2.1 आणि क्लोरीनची इलेक्ट्रिसिटी किती 3.5, ब्रोमीनची इलेक्ट्रिसिटी असते 3, इथे हायड्रोजनची इलेक्ट्रिसिटी पुन्हा 2.1. काय करायचं यांच्यामधला डिफरन्स तुम्हाला मेजर करायचा आहे. आता बघा याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा डिफरन्स किती येतो, काय करणार फ्लोरीनच्या इलेक्ट्रिसिटी मधून हायड्रोजनची इलेक्ट्रिसिटी मायनस करा. मी याला सध्याचा 2 कन्सिडर करतोय, 2.1 प्लस मी 2 म्हणतोय, 4 मधून 2 गेले किती उरले 2 उरलेत. त्यानंतर HCl मध्ये इलेक्ट्रिसिटीचा डिफरन्स चेक करा किती येणार तो बघा. काय करणार आपण तर 3.5 मधून परत 2 मायनस करणार, इथे आन्सर किती येते 1.5. त्यानंतर HBr असंच तुम्ही कॅल्क्युलेट करा. बघा जर आपण आता HBr ची इलेक्ट्रिसिटी जर चेक केली, कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही, काय दिसतं तुम्हाला इथे 2 इथे 1.5, म्हणजेच काय होतं इलेक्ट्रिक डिफरन्स कमी कमी होत आहे. बरोबर. बॉन्ड लेंथ आणि इलेक्ट्रोडचा डिफरन्स हे रिलेशन कसं आहे तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. काय सांगतोय बॉन्ड लेंथ आणि डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे रिलेशन कसं आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग इथे सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक डिफरन्स कोणाचा आला तर HF मध्ये आला, किती आला तो 2 आला. मग इथे जर HF मध्ये जर इलेक्ट्रिक डिफरन्स 2 येतो आणि HCl मध्ये इलेक्ट्रिक डिफरन्स किती येतो 1.5 येतो, तर जास्त इलेक्ट्रिक डिफरन्स ज्याच्यामध्ये येईल त्याची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी राहील. मग विचार करा HF आणि HCl यांच्यामध्ये बॉन्ड लेंथ कमी कुणाची जास्त कुणाची, तर ऑब्व्हियसली HCl ची जास्त राहील कुणापेक्षा HF पेक्षा. हे रिलेशन सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता किंवा साईज ऑफ ॲटम अप्लाय केला तरी सफिशियंट आहे, त्या बेसवर सुद्धा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चा डिफरन्स आणि बॉन्ड लेंथ यांचं रिलेशन कसं आहे तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिफरन्स ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग आता यानुसार विचार करा, हायड्रोजनची इलेक्ट्रिसिटी सेम आहे, फ्लोरीन सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी, नंतर क्लोरीन, त्यापेक्षा कमी ब्रोमीन आणि आयोडीन, म्हणजे यांचा डिफरन्स सगळ्यात कमी येणार. याचा डिफरन्स जर सगळ्यात कमी होतोय तर ऑब्व्हियसली इलेक्ट्रिसिटी कशी भरणार त्याची जास्त भरणार, म्हणजे सगळ्यात जास्त असेल HI डिस्टन्स, त्यापेक्षा कमी HBr, त्यापेक्षा कमी HCl आणि सगळ्यात कमी डिस्टन्स राहील कुणामध्ये HF मध्ये. बघा आपण 2 फॅक्टर कंप्लीट केलेत. स्टार्टिंगचा बॉन्ड लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ ॲटम आणि सेकंड फॅक्टर बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. बघा थर्ड फॅक्टर आहे बॉन्ड ऑर्डर, दॅट मीन्स नंबर ऑफ बॉन्ड्स. बॉन्ड लेंथ अजून कशावर डिपेंड करते तर बॉन्ड लेंथ डिपेंड करते अजून बॉन्ड ऑर्डरवर, म्हणजे 2 ॲटम्स मध्ये किती बॉन्ड आहेत. आपण बॉन्ड म्हणजे आधी शिकलोय, बॉन्ड म्हणजे काय अट्रॅक्शन. जेवढे नंबर ऑफ बॉन्ड वाढतात तेवढं काय होईल 2 ॲटम मध्ये अट्रॅक्शन पण वाढेल आणि अट्रॅक्शन जर वाढलं तर बॉन्ड लेंथ काय होईल कमी होईल. बघा एक सिंपल एक्झाम्पल सांगतोय, जर तुम्हाला ॲटमची जर साईज विचारली तर नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापैकी साईज कमी कोणाची जास्त कोणाची, तर LHS to RHS जाताना नायट्रोजनची साईज जास्त भरणार, ऑक्सिजनची साईज कमी भरणार. पण आता मॉलिक्युलच्या रिलेटेड जर विचारलं तर इथे थोडासा चेंज येतो. कसा येतो बघा, जर तुम्हाला असं विचारलं N2 मॉलिक्युल हा पूर्ण मॉलिक्युल आणि O2 मॉलिक्युल यापैकी साईज कमी कोणाची जास्त कोणाची, मग ही चूक नाही करायची की नायट्रोजनची साईज जास्त मग 2 नायट्रोजन आले अजून जास्त साईज वाढणार, ऑक्सिजनची साईज कमी तर मग तो आला तरी काय जास्त साईज होणार नाही, अशी चूक नाही करायची. कारण काय हे ॲटम आहेत यांनी अजून काही बॉन्ड वगैरे फॉर्म केला नाही, पण इथे आता बॉन्ड फॉर्म झाले. आता किती बॉन्ड फॉर्म झाले त्यावर पण बॉन्ड लेंथ ठरणार, म्हणजे त्याला आपण बॉन्ड ऑर्डर म्हणतो. 2 ॲटम मध्ये किती बॉन्ड आहेत त्यालाच काय म्हणायचं बॉन्ड ऑर्डर. मग आता N2 मॉलिक्युल मध्ये किती बॉन्ड असतात विचार करा, N2 मॉलिक्युल मध्ये 3 बॉन्ड असतात आणि ऑक्सिजन मध्ये किती तर 2 बॉन्ड असतात. म्हणजे बघा इथे बॉन्ड ऑर्डर आहे 3, दॅट मीन्स देर आर टोटल 3 बॉन्ड्स आर प्रेझेंट, त्यातील 1 सिग्मा बॉन्ड आणि बाकीचे 2 पाय बॉन्ड. इथे बघा इथे ऑक्सिजन मध्ये सिग्मा आणि इथे हा पाय बॉन्ड, म्हणजे टोटल बॉन्ड ऑर्डर किती आहे 2 आहे. आता विचार करा बॉन्ड म्हणजे काय अट्रॅक्शन, बरोबर. इथे सपोज असं कन्सिडर करा 3 टाइम अट्रॅक्शन आहे आणि इथे फक्त 2 टाइम अट्रॅक्शन आहे. जेवढे नंबर ऑफ बॉन्ड वाढले तेवढं अट्रॅक्शन वाढलं 2 ॲटम्स मध्ये, जेवढं अट्रॅक्शन वाढलं तेवढं डिस्टन्स काय होणार त्यांच्यामधून कमी कमी होणार. म्हणजे इथे आता कमी साईज कुणाची कोणत्या मॉलिक्युलची आणि जास्त साईज कोणत्या मॉलिक्युलची कसं ठरवायचं नंबर ऑफ बॉन्डवर ठरवायचं. फक्त ॲटमच्या साईजवर हा रूल अप्लाय होणार नाही. इथे तुम्हाला मॉलिक्युल जर दिला तर त्याच्यामध्ये बॉन्ड पण किती आहेत हे सुद्धा ठरवावं लागेल. मग बघा N ट्रिपल बॉन्ड येणार आणि ते O डबल बॉन्ड हो, तर इथे बॉन्ड ऑर्डर कमी आहे म्हणजे बॉन्ड लेंथ काय बनणार जास्त बनणार आणि ते बॉन्ड
नंबर ऑफ बॉन्ड जास्त आहे तर बॉन्ड लेंथ काय भरली ते कमी भरेल. म्हणजेच बघा हे रिलेशन कसं वापरायचं, तर बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द बॉन्ड ऑर्डर. होतं क्लिअर? बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द बॉन्ड ऑर्डर. समजा तुम्हाला असं एक्झाम्पल विचारलं की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, नंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, असे सपोज तुम्हाला इथे एक्झाम्पल दिले. आधीचा मॉलिक्यूल सपोज अल्केन, नंतरचा अल्किन आणि नंतरचा अल्काइन. तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये शिकले असाल. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे अल्केन असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्किन आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे अल्काइन. अभ्यास केला असेल तुम्ही. हा, मग आता बघा यांच्यापैकी तुम्हाला विचारतील बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी कुठे राहील आणि सगळ्यात जास्त कुठे राहील. काय विचार करायचा? कार्बन कार्बन तर सगळ्या ठिकाणी सारखेच आहे. माझा विचार काय करायचा, तर नंबर ऑफ बॉन्ड कुठे जास्त आहेत. जेवढे नंबर ऑफ बॉन्ड वाढले तेवढे त्यांच्यामधले अट्रॅक्शन पण वाढणार, डिस्टन्स कमी होणार. इथे बघा इथे 3 बॉन्ड आहेत, इथे 2 बॉन्ड आणि इथे 1 बॉन्ड. सगळ्यात जास्त डिस्टन्स कुठे भरणार? इथे भरणार, कारण अट्रॅक्शन कमी राहील. त्यापेक्षा कमी डिस्टन्स भरणार कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये आणि सगळ्यात कमी डिस्टन्स भरणार कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये. होतं क्लिअर? बॉन्ड ऑर्डर जेवढी वाढेल तेवढी बॉन्ड लेंथ काय होईल? कमी होईल. जर असा एक क्वेश्चन केला की सी ट्रिपल बॉन्ड एन, सी ट्रिपल बॉन्ड सी आणि सी ट्रिपल बॉन्ड ओ, आता सांगा यांच्यापैकी बॉन्ड लेंथ कमी कुणाची आणि जास्त कुणाची. आता इथे परत बॉन्ड ऑर्डर सारखी झाली. हे जे एक्झाम्पल दिलं बघा यामध्ये परत बॉन्ड ऑर्डर काय दिसते? सेम दिसते. हे सगळे विचारलेले क्वेश्चन आहे. इथे ट्रिपल बॉन्ड, इथे सुद्धा ट्रिपल बॉन्ड, इथे सुद्धा ट्रिपल बॉन्ड. आता काय करणार? आता ठरवायचं पुन्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्सवर, किंवा तुम्ही साईज ऑफ ॲटमवर गेला तरी चालेल. 2 पैकी कोणता फॅक्टर अप्लाय करा. आपण जर इलेक्ट्रोनिटीचा डिफरन्स हा फॅक्टर अप्लाय केला तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिटी कुणाची इथे? ऑक्सिजनची आहे. मग ऑक्सिजनची जर इलेक्ट्रोनिटी जास्त असेल तर याच्यामधला डिफरन्स सुद्धा जास्त भरणार, म्हणजे बॉन्ड लेंथ काय विलेची सगळ्यात कमी होईल. त्यापेक्षा कमी इलेक्ट्रोनिटी आहे नायट्रोजनची आणि सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिटी आहे कार्बनची. याचा अर्थ इथे इलेक्ट्रोनिटीचा डिफरन्स सगळ्यात कमी भरणार. मग इथे इलेक्ट्रोनिटीचा डिफरन्स सगळ्यात कमी जर भरत असेल तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त भरणार. होतं क्लिअर? बघा मग आता आपण ऑर्डर परत लिहून घेऊ या एक्झाम्पलसाठी. यामध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड ऑर्डर राहील, बॉन्ड लेंथ राहील सी ट्रिपल बॉन्ड सी, त्यापेक्षा कमी राहील सी ट्रिपल बॉन्ड एन आणि त्यापेक्षाही कमी कुठे राहील तर सी ट्रिपल बॉन्ड ओ. नंबर ऑफ बॉन्ड सारखे आहेत म्हणून आपण इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार केला. जेवढी जास्त इलेक्ट्रोनिटी असेल ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन यांच्यापैकी कोणाची, तर त्याची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी भरणार. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिटी सगळ्यात जास्त आहे म्हणून मग त्याची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी भरली. किंवा तुम्ही साईजचा विचार केला तरी चालला असतं. कार्बनची साईज सगळ्यात जास्त, 2 ॲटम कार्बनचा आहे, डिस्टन्स वाढणार. त्यापेक्षा कमी नायट्रोजनचं भरतात, डिस्टन्स थोडं कमी होईल. आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिटी सगळ्यात किंवा साईज सगळ्यात कमी आहे, मग त्याची साईज जर कमी तर त्याचं लेंथ सुद्धा काय होणार? बघा मी जवळपास 3 to 4 टाईप्स एक्झाम्पल इथे कव्हर केले. चला मी रब करतोय पुन्हा, तुम्ही एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्यायचे. बाय इथे प्रॅक्टिकल डाटा सुद्धा दिला. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड 1.54 अँगस्ट्रॉम एवढी बॉन्ड लेंथ आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये 1.34 भरते. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये 1.20 भरते. म्हणजे बघा जेवढे नंबर ऑफ बॉन्ड वाढत आहेत तेवढी बॉन्ड लेंथ म्हणजे त्या 2 ॲटम मधील डिस्टन्स काय होतं? कमी कमी होतं. इथे 1.20, इथे 1.34 म्हणजे वाढलं आणि ते अजून जास्त वाढलं कारण फक्त सिंगल बॉन्ड आहे. किती आलं? 1.54 अँगस्ट्रॉम. या टाईपमध्ये बॉन्ड लेंथ दिली. अजून एक सेकंड एक्झाम्पल पण दिलं बघा. कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड ऑक्सिजन. ऑब्विसली इथे परत तुम्ही फक्त बॉन्ड ऑर्डरचा विचार करणार कारण कार्बन ऑक्सिजन सगळ्या ठिकाणी ते सेमच आहेत. मग आता बघा इथे 3 बॉन्ड आहेत, डिस्टन्स कमी भरणार 1.13 म्हणजे बॉन्ड ऑर्डर जास्त आहे. इथे अजून वाढलं थोडं डिस्टन्स 1.20 झालं कारण 2 बॉन्ड उरलेत. इथे सगळ्यात जास्त राहील कारण काय फक्त सिंगल बॉन्ड आहे 1.43. म्हणजेच काय सांगू शकतो आपण? बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द बॉन्ड ऑर्डर. जेवढी बॉन्ड ऑर्डर वाढेल तेवढी बॉन्ड लेंथ काय होईल? कमी होईल. मग या बेसिसवर आपण हे रूल अप्लाय करू शकतो. बघा 3 फॅक्टर आहेत, साईज ऑफ ॲटम, डिफरन्स इन इलेक्ट्रोनिटी आणि बॉन्ड ऑर्डर. साईज ऑफ ॲटमला डायरेक्टली प्रोपोर्शनल, डिफरन्स इन इलेक्ट्रोनिटी आणि बॉन्ड ऑर्डर याला कसं असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे पण एक्झाम्पल मी ऑलरेडी कव्हर केलं. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आणि कार्बन ऑक्सिजन यांच्यामध्ये सुद्धा ट्रिपल बॉन्ड. आता इथे बॉन्ड ऑर्डर सारखी झाली. मग तुम्ही हे 2 फॅक्टरपैकी कोणताही अप्लाय केला तरी चालेल. शक्यतो साईज ऑफ ॲटमचा विचार करा. साईज ऑफ ॲटमनुसार जर गेले तर ऑक्सिजनची साईज सगळ्यात कमी म्हणजे बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी बनणार. त्यापेक्षा जास्त बनणार कोणाची? कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन मध्ये आणि सगळ्यात जास्त राहील कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. बघा एकदम सिंपल टॉपिक आहे. व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करायचे. तुम्ही आरामात क्वेश्चन या रिलेटेड सॉल्व्ह करू शकता. चला पुढचा फॅक्टर आहे रेझोनन्स इफेक्ट.
आता हा जो रेझोनन्स इफेक्ट आहे हा आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप डिटेलमध्ये शिकायचं आहे. अजून तर मी काही ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू केलं नाही. एक जनरल आयडिया देतो तुम्हाला. नेमकं यामध्ये रेझोनन्स इफेक्टमुळे ही जी बॉन्ड लेंथ आहे तर ती कमी कशी भरणार आणि जास्त कशी भरणार. तर बघा, जेवढा रेझोनन्स इफेक्ट जर आपला होत असेल तर बॉन्ड लेंथ ही कमी होते. इथे बघा, सपोज असं कन्सिडर करा की कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे. काय? कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन विदाउट रेझोनन्स. ही बॉन्ड लेंथ किती भरते? 1.20 अँगस्ट्रॉम. आता इथे बघा, सी डबल बॉन्ड ओ आणि डबल बॉन्ड ओ. इथे सुद्धा कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्डच आहे, पण याची लेंथ किती सांगितली? 1.15 अँगस्ट्रॉम. मग आता असा फरक का बरं पडला? तर इथे रेझोनन्स इफेक्ट अप्लाय होतो. मग रेझोनन्स इफेक्ट कसा बघा, तर ही जी इलेक्ट्रॉन पेअर असते इकडे अशी नवीन पाय बॉन्ड फॉर्म करते. हा बॉन्ड इकडे ब्रेक होऊ शकतो. मग इथे जर तुम्ही डिस्टन्स मेजर केलं तर इथे ऍक्च्युअली आता 2 बॉन्ड नसून किती बॉन्ड आहेत? तर बिकॉज ऑफ रेझोनन्स इफेक्ट असे 3 बॉन्ड सारखे इथे कॅरेक्टर येईल. मग इथे जर असं 3 बॉन्ड सारखं जर कॅरेक्टर आलं तर याच्यानुसार आपण काय सांगू शकतो? बॉन्ड लेंथ ऑब्विसली काय होणार? कमी होणार. ठीक आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रेझोनन्स इफेक्ट मी खूप डिटेलमध्ये समजून सांगेन, तेव्हा आपण हा टॉपिक एकदा चांगला कव्हर करेल. सध्याचं फक्त एक जनरल आयडिया देतोय. बघा, त्यानंतर आहे हायब्रिडायझेशन. बॉन्ड लेंथ आणि हायब्रिडायझेशन याचं रिलेशन कसं आहे? तर आपण याआधी शिकलो होतो हायब्रिडायझेशन मध्ये आपण sp हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन असे हायब्रिडायझेशनच्या टाईप शिकलो. बॉन्ड लेंथ ही पर्सेंटेज ऑफ यस कॅरेक्टरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. एवढं फक्त एक सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द पर्सेंटेज ऑफ यस कॅरेक्टर. मग आता बघा, सपोज तुम्हाला परत एक एक्झाम्पल दिलं, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. आता बघा, इथे अल्केन मॉलिक्यूल आहे, हा अल्किन मॉलिक्यूल आहे आणि हा कोणता? अल्काइन आहे. यामध्ये किती? 1 कार्बनने 4 सिग्मा बॉन्ड तयार केले. जर 1 कार्बन 4 सिग्मा बॉन्ड तयार करतोय तर याचं मिनिंग काय? इथे हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3. इथे बघा, या कार्बनने किंवा हा कार्बन कन्सिडर केला तरी चालेल, मी हा कन्सिडर करतोय. यामध्ये बघा, इथे सुद्धा 4 बॉन्ड आहेत. हा सिग्मा बॉन्ड, हा सुद्धा सिग्मा बॉन्ड आणि हा सुद्धा सिग्मा बॉन्ड. पण इथे आता डबल बॉन्ड आहे, तो हा कोणता राहील? पाय बॉन्ड राहील. म्हणजे इथे फक्त किती? तर या कार्बनने 3 सिग्मा बॉन्ड तयार केलेत. पाय बॉन्ड तर निग्लेक्ट करावं लागेल. जेव्हा आपला आन्सर 3 येत आहे तेव्हा हायब्रिडायझेशन कोणतं राहील? sp2. आता या कार्बनची कंडिशन बघा, या कार्बनने इथे 1 सिग्मा बॉन्ड आणि इथे 1 सिग्मा बॉन्ड तयार केलाय. बाकीचे 2 तर पाय बॉन्ड आहेत, निग्लेक्ट करावं लागतील. इथे फक्त 2 सिग्मा बॉन्ड आहेत. या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp. मग आता हे जे 3 एक्झाम्पल आहेत यापैकी पर्सेंटेज ऑफ यस कॅरेक्टर तुम्हाला कुठे जास्त दिसतात हा विचार करा. इथे बघा, यस आणि पी जर टोटल 100% म्हटलं तर फक्त एकच यस आहे. याचा अर्थ इथे पर्सेंटेज ऑफ यस कॅरेक्टर किती झाले? 50%. होतं क्लिअर? इथे पर्सेंटेज ऑफ यस कॅरेक्टर किती? 50. इथे किती आहेत? तर इथे आहेत 33%. 33.33 असतील, ते कॅल्क्युलेशन करू शकता. आणि हा जो इथे यस कॅरेक्टर आहे तर हा किती आहे? फक्त 25%. रिझन काय? 100 पैकी 3 पार्ट मध्ये पी आहे आणि फक्त 1 पार्ट मध्ये यस आहे. इथे किती? 25%, इथे 33.3% आणि इथे किती? 50%. जेवढे पर्सेंटेज ऑफ यस कॅरेक्टर वाढतील तेवढी बॉन्ड लेंथ काय होणार? कमी होणार. एकदम सिंपल. किंवा तुम्ही ते बॉन्डवर अप्लाय केलं तरी चालेल. कोणताही 4-5 फॅक्टर पैकी कोणताही फॅक्टर अप्लाय करा, आरामात एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. काय सांगितलं? पर्सेंटेज ऑफ यस कॅरेक्टर इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. इथे ट्रिपल बॉन्ड आहे, यस कॅरेक्टर आले 50%, म्हणजे इथे सगळ्यात कमी बॉन्ड लेंथ राहील. यापेक्षा जास्त कुठे राहील? तर इथे राहील. आणि सगळ्यात कमी बॉन्ड लेंथ राहील, सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ राहील इथे. कमी नसणार, जास्त राहील. सगळ्यात कमी sp, त्यापेक्षा जास्त sp2 आणि त्यापेक्षाही जास्त कुठे? sp3 मध्ये. मग या टाईपमध्ये आपण हा हायब्रिडायझेशनचा कन्सेप्ट इथे अप्लाय करू शकतो. बघा, नेक्स्ट पॉइंट आहे आता बॉन्ड अँगल. मी ऑलरेडी सांगितलं बॉन्ड अँगल कशा म्हणायचं? इट इज द अँगल प्रेझेंट बिटवीन 2 कोव्हॅलंट बॉन्ड. काय सांगतोय? जे काय 2 कोव्हॅलंट बॉन्ड आहे तर त्यामध्ये किती अँगल येणार यालाच काय म्हणू आपण? बॉन्ड अँगल. आयनिक बॉन्ड मध्ये काय बॉन्ड अँगल नसतो, कारण आयनिक बॉन्डला काय डायरेक्शनच नसते. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये आपण बॉन्ड अँगल डिटेक्ट करू शकतो. मग हा बॉन्ड अँगल ठरतो कशावर? तर जॉमेट्री आणि मॉलिक्यूलचा शेप. मॉलिक्यूलचा शेप कशा बेसवर ठरतो? ॲज पर VSEPR थिअरी, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी, जेव्हा आपण ऑलरेडी कंप्लीट केली. या आधीचे जे काही लेक्चर होते ते त्या रिलेटेडच आहेत. जर अजूनही तुमचे शेप किंवा जॉमेट्री क्लिअर नसेल तर त्यातून तुम्ही कंप्लीट करू शकता. बॉन्ड अँगल शिकायला थोडं सोपं जाईल. आता हा जो बॉन्ड अँगल आहे हा मेजर कशामध्ये करायचा? सांगायचं गरज नको पडायला. आपण डिग्रीमध्ये बॉन्ड अँगल मेजर करू शकतो. त्यानंतर अजून जर काही व्हॅल्यू येत असेल तर मग डिग्री मिनिट किंवा डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये सुद्धा.
बघा असे काही त्याचे युनिट आहे. द अँगल बिटवीन एनी टू ऍडजस्टंट बॉन्ड, जे काही टू कोव्हलंट बॉन्ड आहेत सपोज ऍडजस्टंट कोव्हलंट बॉन्ड, तर यांच्यामध्ये जो अँगल राहील त्यालाच काय म्हणू आपण, बॉन्ड अँगल. ठीक आहे. सपोज तुम्हाला असं सांगितलं की बी, याला एक ए ॲटम या साईडने आणि ए ॲटम या साईडने, यावर काही सपोज इलेक्ट्रॉनचे पेअर वगैरे काहीच नाही, आणि तुम्हाला काय करायचं यांच्यामध्ये बॉन्ड अँगल मेजर करायचं. मग आता बॉन्ड अँगलचा अर्थ काय, तर हे जे टू कोव्हलंट बॉन्ड आहेत यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल येतो याला म्हणू आपण बॉन्ड अँगल. किती डिग्री दिसतोय, तर 180 डिग्री. समजा तुम्हाला असं सांगितलं की असे मॉलिक्यूल आहेत, इथे बी, ए आणि इथे सुद्धा ए, हे ट्रायगोनल सपोज प्लेनर स्ट्रक्चर आहे, यामध्ये बॉन्ड अँगल किती राहील, तर ऍडजस्टंट म्हणजे काय, हे समजा टू बॉन्ड यांच्यामध्ये किती अँगल आहे, 120 डिग्री. इथे सुद्धा जर मेजर केला तरी सुद्धा किती बनणार, 120 डिग्री. हा सुद्धा किती बनणार, 120 डिग्री. म्हणजेच काय करायचं आहे की टू ऍडजस्टंट कोव्हलंट बॉन्ड पकडायचे आणि त्यांच्यामधील अँगल मेजर करायचा. तो जो अँगल राहील त्यालाच काय म्हणू आपण, बॉन्ड अँगल. इट इज द अँगल प्रेझेंट बिटवीन टू ऍडजस्टंट कोव्हलंट बॉन्ड इज नोन ॲज बॉन्ड अँगल. मेजर कशामध्ये करायचा, एकदा डिग्रीमध्ये किंवा डिग्री मिनिट किंवा डिग्री सेकंद. मिनिटसाठी आपण डिग्रीसाठी आपण 0 लिहितो वरती, मिनिटसाठी एक कॉमा आणि त्यानंतर इथे डबल, या टाईपमध्ये ही युनिट तुम्हाला दिलेत. बघा आता जसे बॉन्ड लेंथला काही फॅक्टर अफेक्ट करायचे तसे बॉन्ड अँगलला सुद्धा काही फॅक्टर अफेक्ट करतात. यामध्ये तुम्हाला टोटल 3 केस शिकायचे. हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बऱ्याचशा एक्झाममध्ये नीट आणि जेई मध्ये शक्यतोवर अल्टरनेट इयरला बॉन्ड अँगलच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन दिसेल, आणि हेच बॉन्ड अँगल आपल्याला समोर जाऊन सुद्धा ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुद्धा गरजेचे आहेत. जसे की हायब्रिडायशन वगैरे जे काही टॉपिक येतात पुढे अल्केनच्या रिलेटेड, तिथे सुद्धा आपल्याला थोडीफार बॉन्ड अँगलची गरज पडते. सो आत्ताच हा टॉपिक एकदम चांगला करायचा. बॉन्ड अँगल म्हणजे तुमच्या लक्षात बसला असेल. आता कोणकोणते फॅक्टर आहेत की जे बॉन्ड अँगलला अफेक्ट करतात ते सुद्धा आपल्याला शिकायचं. मग आता फर्स्ट फॅक्टर आहे त्यामध्ये बॉन्ड ऑर्डर. जेवढे नंबर ऑफ बॉन्ड वाढत जातील तेवढा काय होईल, बॉन्ड अँगल हा वाढत जातो. एकदम सिंपल. बॉन्ड अँगल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. कसं बघा, तेच मी पुन्हा अल्केनचं एक्झाम्पल घेतो. कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, नंतर कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. आता हे स्ट्रक्चर जरी असे दिसतात तुम्हाला आणि जर विचारलं की बॉन्ड अँगल किती आहे सांगा, तुम्ही लगेच 180 डिग्री म्हणू शकता. पण हे 2 डायमेन्शन मध्ये काढलं मी. ऍक्च्युअल 3D मध्ये याचे स्ट्रक्चर वेगळे येतात. त्यासाठी मी पुन्हा एकदा एक्झाम्पल घेतो. मी स्टार्टिंगला घेतो इथे CH4 मॉलिक्युल, CH4. इथे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये फक्त किती बॉन्ड आहेत, तर सिंगल बॉन्ड आहे. याची जॉमेट्री टेट्राहेड्रल असते, आपण याआधी शिकलोय. अल्केन मॉलिक्युल. त्यानंतर दुसरा मॉलिक्युल घेतो मी इथे अल्किन, CH2 डबल बॉन्ड CH2. आता बघा मी या कार्बनच्या रिलेटेड जॉमेट्री काढतोय, अशी जॉमेट्री तुम्हाला दिसेल. कार्बन डबल बॉन्ड, इथे CH2, या साईडने हायड्रोजन आणि एक या साईडने हायड्रोजन. आता तिसरं स्ट्रक्चर मी इकडे काढतोय अल्काईनसाठी, C ट्रिपल बॉन्ड CH. विचार करा बॉन्ड अँगल कसं राहील. इथे बघा, इथे फक्त सिंगल बॉन्ड आहे सगळ्या ठिकाणी. इथे एक डबल बॉन्ड पण आला, इथे जॉमेट्री बदलणार. इथे ट्रिपल बॉन्ड आला, इथे अजून जॉमेट्री बदलली. इथे जॉमेट्री आहे टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल मध्ये बॉन्ड अँगल किती असतो, 109 डिग्री. शिकलो आपण याआधी. इथे बॉन्ड अँगल किती असतो, जॉमेट्री कोणती आहे, ट्रायगोनल प्लेनर. बॉन्ड अँगल किती राहील, 120 डिग्री. आणि इथे लिनियर जॉमेट्री आहे. टू ऍडजस्टंट बॉन्ड जे आहे त्यांच्यामध्ये अँगल किती बनणार, 180 डिग्री. मग असं झालं कशामुळे, तर नंबर ऑफ बॉन्ड वाढले. जर नंबर ऑफ बॉन्ड वाढत असेल म्हणजे बॉन्ड ऑर्डर जर वाढत असेल तर बॉन्ड अँगल सुद्धा काय होईल, वाढत जाईल. बॉन्ड अँगल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. हा सिंपल कन्सेप्ट इथे अप्लाय करा. बघा इथे ट्रिपल बॉन्ड आहे, 180 डिग्री बॉन्ड अँगल येतोय. इथे डबल बॉन्ड आहे, 120 म्हणजे थोडा कमी झाला. आणि फक्त सिंगल बॉन्ड आहे तर बॉन्ड अँगल किती होतोय, 109 डिग्री. दॅट मीन्स बॉन्ड अँगल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. चला हे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही नोट डाऊन करायचं. बाय ते ऑलरेडी दिलं होतं, हे तर मी एक्सप्लेन केलं तुम्हाला. CH4 109 डिग्री. अल्केन आहे हा अल्किन मॉलिक्युल आहे ज्यामध्ये ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री असते, बॉन्ड अँगल 120. आणि हा लिनियर मॉलिक्युल आहे ज्यामध्ये बॉन्ड अँगल किती बनणार, एक्झॅक्टली 180 डिग्री. सो या टाइपमध्ये बॉन्ड अँगल आणि बॉन्ड ऑर्डर हे एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल येतात. चला सेकंड फॅक्टर आहे हायब्रिडायझेशन. इथून आता इम्पॉर्टंट पॉईंट सुरू होतो. यामध्ये टोटल 3 केस आहेत. 3 केस आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. आपण एक्झॅक्टली कोणाचा बॉन्ड अँगल कमी किंवा कोणाचा बॉन्ड अँगल जास्त हे असे रिलेटेड डिक्रीजिंग ऑर्डर किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर एपिसोड सॉल्व्ह करू शकतो.
पॉसिबिलिटी खूप कमी आहे की तुम्हाला एक्झॅक्टली डायरेक्टली बॉन्ड अँगल किती, जे मोस्ट फेमस एक्झाम्पल आहे त्याचा बॉन्ड अँगल तुम्हाला माहिती पाहिजे. पण मग सगळ्यांचाच बॉन्ड अँगल विचारतील असं काही कंपल्शन नाही. हा, पण कुणाचा कमी आणि कुणाचा जास्त, डिक्रीजिंग ऑर्डर किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर, या रिलेटेड मात्र क्वेश्चन हमखास विचारतात. मग ते जे एक्झाम्पल आहे तर ते आपण या 3 केसच्या बेसवर सॉल्व्ह करू शकतो. त्यातील सगळ्यात स्टार्टिंगची केस आहे व्हेन हायब्रिडेशन इज सेम. आता हायब्रिडेशन आपण ऑलरेडी शिकलो. काही सपोज तुम्हाला 2 or 3 मॉलिक्यूल दिले ज्यांचा हायब्रिडेशन सेम आहे. सपोज सगळ्यांचा हायब्रिडेशन sp3 आहे. सपोज 3 मॉलिक्यूल दिले, सगळ्यांचा हायब्रिडेशन sp3. नंतर पुढे टर्मिनल आयटम असो सेम, सेंट्रल आयटम शिकलो आपण आधी. टर्मिनल आयटम सुद्धा त्यांचे सेमच आहेत. सेंट्रल आयटम बदलणार फक्त. टर्मिनल आयटम सेम आहेत आणि हायब्रिडेशन सुद्धा सेम आहे. तर काय होईल, मॉलिक्यूलचा शेप बदलणार. मग मॉलिक्यूलचा जर शेप बदलत असेल बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग लोन पेअर, आता काय करायचं मग, तर इथे जेवढ्या सेंट्रल आयटमवर लोन पेअर वाढतील तेवढा बॉन्ड अँगल कमी होतो. एक्झाम्पल सांगतो, कन्फ्युजन क्लिअर होईल. सपोज मी इथे घेतोय सेम हायब्रिडेशनचे मॉलिक्यूल. मी पहिला मॉलिक्यूल घेतोय तर स्टार्टिंगचा CH4, सेकंड मॉलिक्यूल घेतोय NH3, थर्ड मॉलिक्यूल घेतोय H2. असे सपोज इथे 3 मॉलिक्यूल्स घेतले, CH4, NH3 आणि H2. चला मी स्टार्टिंगचा CH4 मॉलिक्यूल सांगतो. याचा हायब्रिडेशन sp3 आहे. आपण कसं कॅल्क्युलेट करायचं याआधी शॉर्टकट ट्रिक वाईज शिकलोय. आता मी त्यावर जास्त काही डिस्कशन करणार नाही. याची जॉमेट्री कोणती, टेट्राहेड्रल. कार्बनवर अजून काही इलेक्ट्रॉनची पेअर नाही. अमोनियाचा विचार करा. अमोनिया मॉलिक्यूलमध्ये हायब्रिडेशन सेम राहील sp3, पण याच्यामध्ये मात्र 1 इलेक्ट्रॉनची पेअर असते. म्हणजे या मॉलिक्यूलची जॉमेट्री आणि शेपमध्ये फरक असतो. इथे 1 इलेक्ट्रॉन पेअर येईल. नायट्रोजनवर किती 1 इलेक्ट्रॉनची पेअर इथे राहील. आता H2 चा विचार करा. हायब्रिडेशन पुन्हा सेम राहील sp3, पण इथे ऑक्सिजन जो सेंट्रल आयटम आहे तर यावर 2 इलेक्ट्रॉनचे पेअर असतील. म्हणजे हे या मॉलिक्यूलचा शेप असा राहील. अशी एक इलेक्ट्रॉनची पेअर आणि इथे सुद्धा इलेक्ट्रॉनची पेअर. आपण याआधी ऍज पर VSEPR थेरी शिकलोय की जेवढ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर वाढतात तेवढं काय होतात, लोन पेअर आणि बॉन्ड पेअरचं रिपल्शन वाढेल. मग लोन पेअर आणि बॉन्ड पेअरचं रिपल्शन वाढलं तर ते बॉन्ड खाली प्रेस होतील. म्हणजे बॉन्ड अँगल काय होणार, कमी होणार. सगळ्यात जास्त रिपल्शन कोणामध्ये असायचं, लोन पेअर मध्ये. त्यापेक्षा कमी लोन पेअर बॉन्ड पेअर. आणि सगळ्यात कमी रिपल्शन कोणामध्ये, बॉन्ड पेअर मध्ये. रिपल्शन तर करणार असते पण त्यामध्ये डिफरन्स सुद्धा येईलच. मग आता इथे बघा, इथे हा sp3 हायब्रिडाइज मॉलिक्यूल. केस बघा, हायब्रिडेशन सेम आहे. टर्मिनल आयटम सुद्धा सेमच आहेत. हायड्रोजन आणि इथे सुद्धा हायड्रोजन. फक्त सेंट्रल आयटम बदलला म्हणजे मॉलिक्यूलचा शेप ऑटोमॅटिक बदलून जाईल. मग आता शेप जर बदलला तर होतंय का बा, शेप बदलतो कारण काय, नंबर ऑफ लोन पेअर वाढत आहेत. इथे शेप कोणता, टेट्राहेड्रल. इथे ट्रायगोनल पिरॅमिडल शेप आणि इथे कोणता, अँग्युलर शेप. जेवढा नंबर ऑफ लोन पेअर वाढत आहेत त्या लोन पेअर काय करतील, कोव्हॅलंट बॉन्डला खाली प्रेस करणार. जेवढे त्या बॉन्डला खाली प्रेस करतील त्यांच्यामध्ये अँगल सुद्धा काय होईल, ऍडजस्टमेंट बॉन्ड मधील कमी होईल. इथे अँगल किती असतो, 109 डिग्री 28 मिनिट. बरोबर. CH4 मॉलिक्यूल मध्ये 109 डिग्री 28 मिनिट. इथे बॉन्ड अँगल किती राहील, तर इथे 2.5 ने तो जवळपास 2.4 ने सॉरी तो कमी होतो. इथे बॉन्ड अँगल राहील किती ऍडजस्टमेंट मध्ये 107 डिग्रीच्या जवळपास. आणि इथे अजून 1 पेअर आली म्हणजे जेवढ्या इलेक्ट्रॉनच्या पेअर वाढतायत सेंट्रल आयटमवर तेवढा बॉन्ड अँगल अजून कमी होतोय. इथे राहील 104 आणि 104 डिग्री आणि 5 मिनिट पर्यंत या टाईपमध्ये. म्हणजेच बघा, जेवढा सेंट्रल आयटमवरच्या इलेक्ट्रॉन पेअर वाढतायत, लोन पेअर वाढतायत, तेवढा बॉन्ड अँगल काय होतो, कमी होतो. पण त्यासाठी काय पाहिजे, हायब्रिडेशन सारखं पाहिजे. तुम्ही असं कंपॅरिझन नाही करू शकत की BH3 मॉलिक्यूल आणि CH4 मॉलिक्यूल. CH4 मध्ये तर 4 बॉन्ड आहेत, BH3 मध्ये फक्त 3 बॉन्ड आहेत. BH3 मॉलिक्यूलचं हायब्रिडेशन वेगळं आहे. त्याचा हायब्रिडेशन कोणतं, sp2. त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल किती येणार, 120 डिग्री येणार. म्हणजे डिपेंड कशावर करेल, हायब्रिडेशन सेम पाहिजे, टर्मिनल आयटम सेम पाहिजे. जेवढ्या सेंट्रल आयटमवर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इन्क्रीज होतील तेवढा बॉन्ड अँगल काय होईल, कमी होईल. यापेक्षा नवीन इथे काहीच अप्लाय करायची गरज नाही. बघा इथे स्टेटमेंट सांगितलं ऑलरेडी, बॉन्ड अँगल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लोन पेअर ऑफ सेंट्रल आयटम. जेवढ्या सेंट्रल आयटमवर लोन पेअर वाढत जातील तेवढा बॉन्ड अँगल कमी होईल. CH4 मॉलिक्यूल बॉन्ड अँगल सांगितलं मी ऑलरेडी किती, 109.28 मिनिट. त्यानंतर अमोनिया सांगितलं 107 आणि वॉटर मॉलिक्यूल किती सांगितलं, 104 डिग्री आणि 5 मिनिट. बघा आता सेकंड केस आहे. सेकंड केस कोणती, व्हेन हायब्रिडायझेशन टर्मिनल आयटम अँड शेप इज सेम. बघा आधी काय होतं, फक्त आधीच्या केसमध्ये फक्त
हायब्रिडायझेशन सेम होतं, शेप वेगळे होते आणि टर्मिनल आयटम सेम होते. सेकंड केसमध्ये काय सांगितलं, हायब्रिडायझेशन तर सेम आहेच, टर्मिनल आयटम सुद्धा सेमच आहेत. परत सांगतो, हायब्रिडायझेशन सेम आहे, टर्मिनल आयटम सुद्धा सेम आहेत आणि त्यांचा शेप सुद्धा सेम आहे. म्हणजे सपोज वॉटरच्या रिलेटेड एक्झाम्पल घेतलं तुम्ही, S2 त्या खाली मग S2S, यांचा सगळ्यांचा शेप सारखा राहील. म्हणजे ग्रुप वाईज जायचं आपल्याला आता, इन शॉर्ट ग्रुप वाईज जायचं. मग त्यामध्ये बॉन्ड अँगलचा चेंज कसा राहील हे आपल्याला शिकायचं. त्यासाठी मी एक्झाम्पल घेतो बघा काही. सपोज मी असं एक्झाम्पल घेतो, NH3, त्यानंतर PH3, त्यानंतर ASES3 आर्सेनिक हायड्राईड आणि शेवटचा घेतो SbS3. बघा हे जे मॉलिक्युल आहे NH3, PH3, ASH3 आणि SbS3, या सगळ्यांचं हायब्रिडायझेशन सेम आहे. सगळ्यांचं कोणतं, sp3, सगळ्यांचं हायब्रिडायझेशन सेम. या सगळ्यांच्या सेंट्रल ॲटमवर, म्हणजे इथे नायट्रोजन, इथे फॉस्फरस, इथे आर्सेनिक आणि इथे अँटीमनी, सगळ्यांच्या डोक्यावर किती पेअर असते इलेक्ट्रॉनची, 1 पेअर असते. 1 इलेक्ट्रॉन पेअर कुठे, तर सेंट्रल ॲटमवर, सगळ्यावर सारखीच आहे. त्यानंतर टर्मिनल आयटम सुद्धा सारखे आहेत, सगळ्यामध्ये हायड्रोजनच आहे. टर्मिनल आयटम सुद्धा कसे आहेत, सेम आहेत. टर्मिनल आयटम्स आर सेम. ठीक आहे, हे सेमच आहे. मग आता बॉन्ड अँगल ठरेल कशावर, तर बॉन्ड अँगल ठरतो या सेंट्रल आयटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर. कशावर ठरतो, सेंट्रल आयटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर. जेवढी सेंट्रल आयटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढेल तेवढा बॉन्ड अँगल वाढत जाईल. काय सांगतोय, सेंट्रल आयटमची जेवढी इलेक्ट्रोनिटी वाढत जाईल तेवढा बॉन्ड अँगल सुद्धा काय होईल, वाढत जाईल. कोणता क्रायटेरिया, सेकंड केस बघा, हायब्रिडायझेशन सेम, टर्मिनल आयटम सेम आणि शेप सुद्धा सेम, शेप पण बदललाच नाही. म्हणजे मग बरोबर सेंट्रल आयटमवर सारखेच इलेक्ट्रॉन पेअर असतील. बघा सगळ्यावर सेंट्रल आयटमवर सेम इलेक्ट्रॉन पेअर आहे. फक्त होतंय काय, मग आता त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह मध्ये डिफरन्स येतोय. मग आता नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटीमनी यांच्यामध्ये सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिटी कुणाची, तर अँटीमनीची. कारण आपण शिकलो आधी पिरियड टेबल मध्ये, इफ वी गोज डाऊन द ग्रुप इन पिरियड टेबल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोइंग टू बी डिक्रीज. मग सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिटी कोणाची, नायट्रोजनची. मग जर नायट्रोजनची सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल तर याचा अर्थ यामध्ये जो बॉन्ड अँगल राहील तर हा बॉन्ड अँगल सुद्धा काय होईल, जास्तच राहील. समजतंय, यामधील बॉन्ड अँगल काय भरणार, जास्त भरणार. त्यापेक्षा कमी कोणामध्ये राहील, तर PH3 मॉलिक्युलमध्ये. कारण नायट्रोजनपेक्षा फॉस्फरसची इलेक्ट्रोनिटी कमी आहे. PH3 पेक्षा कमी बॉन्ड अँगल कुणामध्ये राहील, तर आर्सेनिक हायड्राईडमध्ये. कारण फॉस्फरसपेक्षा आर्सेनिकची इलेक्ट्रोनिटी अजून कमी येते. आणि सगळ्यात कमी बॉन्ड अँगल राहील कुणामध्ये, SbS3 मध्ये. कारण अँटीमनीची जी काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती या सगळ्यामध्ये कमी आहे. होतं क्लिअर. बॉन्ड अँगल कशावर डिपेंड करणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. केस सेकंड, इफ हायब्रिडायझेशन इज सेम, shape is same and terminal atoms are also same, then bond angle is directly proportional to the electronegativity of central atom. असा कन्सेप्ट अप्लाय करायचा. तुम्ही आरामात या रिलेटेड एक्झाम्पल सॉल्व्ह करता. हे एक्झाम्पल ठरवायचे कसे, तर जेव्हा तुम्ही डाऊन द ग्रुप जाणार तर त्यातच एलिमेंटचे मॉलिक्युल इथे तयार केलेले राहतील. सेंट्रल आयटम मध्ये बरोबर त्या ग्रुप वाईजचा एलिमेंट ठेवलेला राहील आणि टर्मिनल आयटम सुद्धा सेम दिलेला असेल, जसे की ते हायड्रोजन दिला. मग आता ग्रुप 16 मध्ये जा. ग्रुप 16 मध्ये एक्झाम्पल H2O, S2S असे एक्झाम्पल देतील. मग S2 आणि S2S मध्ये सेम प्रॉपर्टी भरतायत. sp3 हायब्रिडेशन 2 इलेक्ट्रॉन पेअर येतील तिथे आणि टर्मिनल आयटम सुद्धा हायड्रोजन सेम आहेत. मग बॉन्ड अँगल कमी कुणाचा, जास्त कुणाचा, तर S2O मध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रोडी सेंट्रलमध्ये आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोडी जास्त आहे कुणापेक्षा, सल्फरपेक्षा. याचा अर्थ मग S2O मध्ये बॉन्ड अँगल जास्त राहील आणि S2S मध्ये बॉन्ड अँगल कमी भरणार. बघा एकदम आरामात आपण असा हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आणि हाच पूर्ण कन्सेप्ट आपल्याला पुढे 11th आणि 12th स्टँडर्ड मध्येच जो काय पी ब्लॉक चॅप्टर आहे तर त्यामध्ये डिटेलमध्ये पुन्हा शिकायचंच आहे. आत्ताच क्लिअर केलं कधीही सांगा. बघा ते एक एक्झाम्पल पण सांगितलंय, अमोनिया मॉलिक्युल, PH3 मॉलिक्युल, ASH3 आणि SbS3 कसे जातो आपण, डाऊन करून जातो. सेंटरमध्ये नायट्रोजन आहे ज्याची जॉमेट्री, हायब्रिडायझेशन, शेप हा सगळ्या मॉलिक्युलचा सेमच आहे. सेंट्रल आयटमवर इलेक्ट्रॉन पेअर सुद्धा सेम आहे, सगळ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन पेअर आहे. मग आता बॉन्ड अँगल ठरला कसा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल आयटम. अमोनियामध्ये 107 डिग्री, PH3 मध्ये 93 डिग्री कमी झाला, ASH3 मध्ये 91 डिग्री आणि 5 मिनिट
आणि इथे झाला 91 डिग्री आणि 3 मिनिट. म्हणजे सगळ्यात कमी कोणामध्ये आहे, SbS3 मध्ये. यापेक्षाही कमी कोणामध्ये राहील, BIS3 मध्ये, जो सगळ्यात बॉटम मध्ये येतो ग्रुप 15 मध्ये. BIS3 चा बॉन्ड अँगल यापेक्षाही कमी बनणार. होतं क्लिअर. बॉन्ड अँगल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. माझा बघा इथे भरपूर सारे एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. हे सगळे एक्झाम्पल, हे जे एक्झाम्पल आहे तर हे एक्झाम्पल तुम्हाला बॉन्ड अँगलचे रिलेटेड विचारू शकतात. हे सगळे डाऊन द ग्रुप जाताना एक्झाम्पल दिलेत. सपोज हा ग्रुप 13, टर्मिनल आयटम सगळ्यांचे सारखेच आहेत, हायड्रोजन हायड्रोजन. इथे फक्त बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम यांचे सगळ्यांचं हायब्रिडायशन sp2, सगळ्यांची जॉमेट्री आणि शेप सारखाच राहील. कोणता, ट्रायगोनल प्लेनर, म्हणजे 0 इलेक्ट्रॉन पेअर आहे. मग यामध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड अँगल कुणाचा, तर इलेक्ट्रोड सगळ्यात जास्त कुणाचे आहे, बोरॉनचे. म्हणून मग यामध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड अँगल राहील. आणि सगळ्यात कमी कोणामध्ये राहील, INS3. एक मिनिट. हा, त्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल, CH4, SiH4, GeH4 आणि SnH4. सेम पुन्हा CH4 मध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड अँगल, त्यापेक्षा कमी SiH4, GeH4 आणि सगळ्यात कमी राहील SnH4. सेम कन्सेप्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. नंतर H2O, H2S, H2SA आणि H2T. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिक सगळ्यात जास्त आहे, सेंट्रल पोझिशनला आहे, त्याचा बॉन्ड अँगल सगळ्यात जास्त बनणार. हा क्रायटेरिया सगळ्यांमध्ये सेम मॅच होतो. ही केस सगळ्यांमध्ये मॅच होते. तुम्ही ट्राय सुद्धा करू शकता. हायब्रिडायशन, शेप जॉमेट्री आपण ऑलरेडी शिकलो. सगळ्यात जास्त राहील S2 मध्ये, त्यापेक्षा कमी S2S, नंतर S2AC, नंतर S2T. हे सुद्धा सेम BCl3, AlCl3, GaCl3, InCl3. इथे सुद्धा CF4, SiF4, GeF4 आणि SnF4. इथे NF3, PF3, ASF3 आणि SbF3. यामध्ये परत नायट्रोजनचे इलेक्ट्रोड सगळ्यात जास्त राहील, सो बॉन्ड अँगल सगळ्यात जास्त बनणार. इथे OCl2, SCl2 असे काही एक्झाम्पल दिले. इथे सुद्धा सेम ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर या टाईपमध्ये राहतील. हे व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करायचे, स्वतः ट्राय करायचे. जॉमेट्री, शेप वगैरे आपण ऑलरेडी शिकलो. तुम्हालाच आयडिया येईल की बरोबर सेंटरमध्येच फक्त ॲटम जे आहेत तर त्यांच्यावर इथे 2 इलेक्ट्रॉन पेअर येतात. टर्मिनल ॲटम तर सारखेच आहेत, क्लोरीन क्लोरीन. मग आता फक्त इलेक्ट्रोड ठरणार कशावर, सॉरी बॉन्ड अँगल ठरणार कशावर, तर सेंट्रल ॲटमच्या इलेक्ट्रोडला डायरेक्टली प्रोपोर्शनल. इथे ऑक्सिजनची इलेक्ट्रोड सगळ्यात जास्त आहे, म्हणजे OCl2 मध्ये बॉन्ड अँगल सगळ्यात जास्त राहील आणि सगळ्यात कमी राहील TeCl2 मध्ये. बघा एवढे नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत, यापैकी पॉसिबिलिटी आहे तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारू शकतात. चला पुढचा फॅक्टर आहे केस थर्ड, हायब्रिडायशनचाच केस थर्ड. आधीची केस कोणती होती, जॉमेट्री सेम होती, शेप सेम होता. जॉमेट्री सॉरी शेप राहील तिथे, परत सांगतो. केस सेकंड, हायब्रिडायशन सेम होतं, शेप सेम होता, टर्मिनल ॲटम सुद्धा सेम होते. मग सेंट्रल ॲटम बदलायचे फक्त, त्यांच्यावर इलेक्ट्रॉनचे पेअर सुद्धा सारखेच राहायच्या. मग कशावर ठरायचं, तर सेंट्रल ॲटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हला डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं. आता केस थर्ड कोणती, इथे आता सेंट्रल ॲटम सारखा राहील आणि फक्त टर्मिनल ॲटम बदलतील. ही झाली केस थर्ड. बघा, वेन हायब्रिडायशन सेंट्रल ॲटम अँड शेप इज सेम. काय काय सेम राहतंय, हायब्रिडायशन सेम राहील, सेंट्रल ॲटम सुद्धा सेम राहील, शेप सुद्धा सेम राहील. मग बदलणार कोण आता, एवढं सगळं सेम म्हटल्यावर बदलणार कोण, एकच उरला कोणती, टर्मिनल पोझिशन. त्यांचे ॲटम बदलतील. देन टर्मिनल ॲटम्स आर डिफरंट. म्हणजे इथे जर टर्मिनल ॲटम जर डिफरंट येत असेल तर मग कोणतं रिलेशन वापरायचं, तर इथे रिलेशन वापरायचं बॉन्ड अँगल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. काळजीपूर्वक आहे का, बॉन्ड अँगल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ टर्मिनल ॲटम्स. बघा सेंट्रल ॲटमला डायरेक्टली प्रोपोर्शनल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि टर्मिनल ॲटम्सला कशी तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग त्याचं एक्झाम्पल घेतो मी. सपोज NH3 किंवा NH3 घेतल्यापेक्षा PF3 PCl3 घेऊ आपण. चला सिंपल एक्झाम्पल घेतो, PF3 आणि PCl3. बघा या दोघांचं सुद्धा हायब्रिडायशन सेम आहे, sp3. हा क्रायटेरिया तर मॅच झाला पाहिजे, हायब्रिडायशन सेम. सेंट्रल ॲटम कुठे, इथे सुद्धा फॉस्फरस, इथे सुद्धा फॉस्फरस, म्हणजे सेंट्रल ॲटम सुद्धा सेमच आहे. आता यांचं शेप कोणता, तर ट्रायगोनल पिरॅमिडल शेप, म्हणजे यांचा शेप सुद्धा सारखाच आहे, ट्रायगोनल पिरॅमिडल. इथे सुद्धा 1 इलेक्ट्रॉनची पेअर राहील, इथे सुद्धा 1 इलेक्ट्रॉनची पेअर राहील. बदललं काय, टर्मिनल ॲटम बदलले, इथे फ्लोरीन आहे, इथे क्लोरीन आहे. मग आता यावर तो डिपेंड करणार, जे डिफरंट आहे त्याला कम्पेअर करायचं. इथे फ्लोरीन आहे, इथे क्लोरीन आहे. इलेक्ट्रोडी जास्त कोणाची, फ्लोरीनची जास्त आणि क्लोरीनची कमी. मग इथे जर फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तर याचा बॉन्ड अँगल काय बनणार होता, कमी बनणार. होतं क्लिअर, याचा बॉन्ड अँगल काय बनणार, कमी बनणार. याचा बॉन्ड अँगल मात्र काय होईल, जास्त राहील. म्हणजे बघा टर्मिनल ॲटमला कशी आली, टर्मिनल ॲटमच्या इलेक्ट्रोडीला बॉन्ड अँगल हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आला. होतं क्लिअर. PF3 मध्ये बॉन्ड अँगल
कमी राहील आणि PCl3 मध्ये बॉन्ड अँगल मात्र जास्त राहील. मग या टाईपचे नंबर ऑफ एक्झाम्पल आपल्याला पुढे बघायचे. बघा, बॉन्ड अँगल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ टर्मिनल ॲटम. सेंट्रल ॲटमला डायरेक्टली प्रोपोर्शनल, टर्मिनल ॲटमला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आत्ताच क्लिअर करा. बरेचसे एक्झाम्पल या रिलेटेड आपल्याला सॉल्व्ह करायचे. तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा बघा, नीट आणि जेईचे. अशा या रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला भरपूर तिथे सापडतील. किंवा तुम्ही हा रूल सुद्धा अप्लाय करू शकता. जर हे अप्लाय करायला जर कठीण जात असेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ टर्मिनल ॲटम, तर तुम्ही साईज ऑफ टर्मिनल ॲटमला अप्लाय केलं तरी चालेल. इथे मात्र डायरेक्टली प्रोपोर्शनल अप्लाय करायचं. कारण फ्लोरीन आणि क्लोरीनमध्ये साईज कोणाची जास्त, क्लोरीनची जास्त. जेवढी साईज वाढेल तेवढं ते सेंट्रल ॲटम पासून बाजूला जातील रिपल्शनमुळे. मग जेवढे बाजूला गेले तेवढं काय होईल, बॉन्ड अँगल वाढेल. फ्लोरीनची साईज कमी आहे, क्लोरीनची साईज जास्त आहे. जेवढी साईज वाढली तेवढे ते एकमेकाला बाहेरच्या साईडने रिपेल करणार. म्हणजे बरोबर बॉन्ड अँगल काय होईल, थोडा थोडा वाढत जाईल. मी हात असा दाखवतो म्हणजे डायरेक्ट असा 30 डिग्रीचा फरक नाही येत. मी सांगताना तसं सांगतोय. बघा, बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईज ऑफ टर्मिनल ॲटम. बाबा, आता याच्या रिलेटेड आपल्याला एक्झाम्पल कव्हर करायचे. फर्स्ट एक्झाम्पल आहे PF3, PCl3, PBr3 आणि PI3 मॉलिक्युल. आता बघा, इथे चेंज कसा आहे तो. PF3, PCl3, PBr3 आणि PI3 असे एक्झाम्पल इथे दिलेत. मग विचार करा, इथे या केसनुसार हायब्रिडायझेशन सेम, शेप पण सेम आहे, सेंट्रल ॲटम सुद्धा सेम आहे. फक्त बदलतात काय, टर्मिनल ॲटम बदलतात. इथे फ्लोरीन, इथे क्लोरीन, इथे ब्रोमीन आणि इथे आयोडीन. ज्याची इलेक्ट्रोनिटी सगळ्यात जास्त टर्मिनल ॲटमची, त्याचा बॉन्ड अँगल सगळ्यात कमी. मग PF3 मध्ये काय होईल, विचार करा. इथे इलेक्ट्रोनिटी सगळ्यात जास्त आहे, बॉन्ड अँगल सगळ्यात कमी बनणार. PI3 मध्ये बॉन्ड अँगल सगळ्यात जास्त राहील, त्यापेक्षा कमी PBr3, ग्रेटर दॅन PCl3 आणि सगळ्यात लेस राहील कोणामध्ये, PF3 मध्ये. बघा, इथे आता काही याच रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत की ज्यानुसार आपण पुन्हा डिक्रीजिंग ऑर्डर लिहू शकतो. मग स्टार्टिंगला बघा, स्टार्टिंगला ते BF3, BCl3, BBr3 आणि BI3. विचार करा, इथे BF3 मॉलिक्युल दिसतंय, ज्यामध्ये सेंट्रल ॲटम बोरॉन, इथे सुद्धा बोरॉन, इथे सुद्धा बोरॉन, इथे सुद्धा बोरॉन. फक्त टर्मिनल ॲटम चेंज होत आहेत. मग विचार काय करायचा आहे, बॉन्ड अँगल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ टर्मिनल ॲटम. मग यानुसार सगळ्यात जास्त बॉन्ड अँगल BI3, त्यापेक्षा कमी BBr3, नंतर BCl3 आणि सगळ्यात कमी BF3 मध्ये. इथे सुद्धा सेम ऑर्डर फॉलो करायचे. या टाईपमध्ये तुम्ही सिक्वेल अरेंज करू शकता. इथे बघा, F2O, Cl2O, Br2 आणि I2. I2 मध्ये सगळ्यात जास्त राहील, त्यापेक्षा कमी Br2O, नंतर Cl2O, त्यापेक्षा कमी F2. इथे सेम एक्झाम्पल आहे. हे सगळे P ब्लॉक मध्ये 11 किंवा 12 स्टँडर्ड मध्ये या तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर तिथे दिसतील. इथे सुद्धा SI2 सगळ्यात जास्त आणि SF2 सगळ्यात कमी. या टाईपमध्ये या बॉन्ड अँगलच्या ऑर्डर राहतील. बघा, थर्ड केस होती, शेवटची केस इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित अप्लाय करायचे. एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्यायचे. चला पुढे जातो मी आता. थर्ड पॅरामीटर तो म्हणजे बॉन्ड एनर्जी. पहा, बॉन्ड एनर्जी कशाला म्हणायचं, आपण बॉन्ड लेंथ तर शिकलो, बॉन्ड ऑर्डर सुद्धा शिकलो. आता काय बॉन्ड एनर्जी. जो काय कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला त्या बॉन्डला ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी लागेल, यालाच म्हणायचं बॉन्ड एनर्जी. 1 मोल कंपाऊंड असेल दिलेला, त्या 1 मोल कंपाऊंड मध्ये जे काय बॉन्ड्स असतील त्या सगळ्यांना ब्रेक करायचं, त्यासाठी लागलेली एनर्जी म्हणजेच काय म्हणू आपण, बॉन्ड एनर्जी. डायटोमिक मॉलिक्युलसाठी बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आणि बॉन्ड एनर्जी ही सगळ्यांसाठी म्हणजे डायटोमिक मॉलिक्युलसाठी सारखीच राहील. पॉलीॲटोमिक मध्ये मात्र थोडा चेंज होतो. हे आपण थर्मोडायनामिक्स मध्ये एकदम डिटेलमध्ये क्लिअर करणार. सध्या फक्त आपण ॲज पर डिफरेन्शियल आणि इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर शिकतोय. बघा, सपोज हा AB मॉलिक्युल आहे, या AB मॉलिक्युल मधून हा बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. मग यासाठी आपण किती एनर्जी अप्लाय करणार, तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी ऑलवेज एंडोथर्मिक प्रोसेस राहील बॉन्ड ब्रेकिंग. तर हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी वापरली, त्यालाच म्हणू आपण बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी. आता तुम्हाला असं एक्झाम्पल जर दिलं, सांगा की HF मॉलिक्युल, HCl मॉलिक्युल, HBr मॉलिक्युल आणि शेवटचा HI मॉलिक्युल, यापैकी सगळ्यात जास्त बॉन्ड एनर्जी कुठे लागेल, म्हणजे सगळ्यात जास्त एनर्जी कुठे लागेल बॉन्ड ब्रेक करताना, आणि सगळ्यात कमी कुठे लागेल, कशावर ठरणार, हे ठरणार डिस्टन्सवर. जेवढं बॉन्ड लेंथ कमी असेल, काय सांगतोय, जेवढी बॉन्ड लेंथ कमी असेल तेवढा तो बॉन्ड ब्रेक करायला तुम्हाला जास्तीत जास्त एनर्जी अप्लाय करावं लागेल. HF मध्ये बॉन्ड लेंथ कमी होती, आपण आता शिकलो. मग HF ला सगळ्यात जास्त एनर्जी लागेल आणि सगळ्यात
जास्त बॉन्ड डिस्टन्स कोणामध्ये आहे, एच आय मध्ये आहे. तर इथे सगळ्यात कमी एनर्जी अप्लाय करावं लागेल. म्हणजेच बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एनर्जी हे रिलेशन कसं आलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आलं. बसतं लक्षात, कसं रिलेशन येईल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. चला पटापट मी कव्हर करतोय पॉईंट आता. an amount of energy required to break or dissociate any bond is known as bond energy. डिसोसिएशन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही बॉन्ड ब्रेक केला तेव्हा टू ॲटम एकमेकापासून बाजूला गेले, त्याच आपण डिसोसिएशन प्रोसेस म्हणणार. मग ते डिसोसिएशन झालं कशामुळे, तर बॉन्ड ब्रेक केल्यामुळे. मग तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी ती किती एनर्जी वापरली तुम्ही, त्यालाच म्हणणार आपण बॉन्ड एनर्जी. अन अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द पर्टिक्युलर बॉन्ड. सो फॅक्टर अफेक्टिंग द बॉन्ड एनर्जी, मी एक फॅक्टर तर ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, कोणता, बॉन्ड लेंथचा. जेवढं बॉन्ड डिस्टन्स जास्त असेल तेवढं काय होईल, त्या मॉलिक्यूल मधले अट्रॅक्शन सुद्धा कमी असेल. मग त्यांना अजून बाजूला करायला आपल्याला खूप कमी एनर्जी लागेल. म्हणजे जेवढी बॉन्ड लेंथ वाढली तेवढं काय होईल, बॉन्ड एनर्जी आपल्याला कमी कमी लागेल. होतं क्लिअर. एचएफ, एचसीएल, एचबीआर आणि एचआय यापैकी सगळ्यात जास्त एनर्जी लागली एचएफ मधील बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, आणि सगळ्यात कमी एनर्जी लागेल कुठे, एचआय मधील बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. होतं क्लिअर. बघा हे ठरतं कशावर, तर डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. बॉन्ड एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. जर जेवढा इलेक्ट्रोनिटीचा डिफरन्स वाढतो तेवढी बॉन्ड लेंथ कमी होते, आणि बॉन्ड लेंथ कमी होते म्हणजे तो बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला खूप जास्त एनर्जी लागेल. म्हणजे तीच ऑर्डर, एचएफ, एचसीएल, एचबीआर आणि एचआय. एचएफ मध्ये इलेक्ट्रोनिटीचा डिफरन्स खूप जास्त आहे, बॉन्ड लेंथ कमी झाली, बॉन्ड लेंथ कमी झाली म्हणजे बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागेल. सगळ्यात कमी एनर्जी लागेल कुठे, एचआय मध्ये, कारण डिस्टन्स जास्त राहील. सिम्पली एकदम दोन पैकी कोणत्या रूल तुम्ही अप्लाय करू शकता. बघा हे ऑर्डर दिली आहे, एचएफ मध्ये हा बॉन्ड जो आहे त्याचं डिस्टन्स सगळ्यात कमी राहील बिकॉज ऑफ हायर इलेक्ट्रोनिटी डिस्टन्स, हायर इलेक्ट्रोनिटी डिफरन्स. हा बॉन्ड इझिली ब्रेक होणार नाही, आणि एचआय मधील बॉन्ड मात्र खूप इझिली ब्रेक होईल. म्हणजे इथे कमी एनर्जी लागेल, इथे जास्त एनर्जी लागेल. सेम कन्सेप्ट तुम्ही इथे अप्लाय करू शकता. हे जे हायड्राइड्स आहेत, ग्रुप 13, 14, 15, 16, 17 इथपर्यंतचे, या सगळ्यांसाठी सेम रूल अप्लाय होतो. डाऊन द ग्रुप जाताना यांच्या सेंट्रल आयटमची साईज वाढणार, जेवढी साईज वाढेल तेवढं त्यांचं डिस्टन्स वाढेल, बॉन्ड पटापट ब्रेक होतील. एस2 मधील बॉन्ड सगळ्यात उशिरा ब्रेक होईल, जास्त एनर्जी लागेल, आणि S2PO मधील बॉन्ड सगळ्यात लवकर ब्रेक होईल कारण कमी एनर्जी लागेल. यावर यांची मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी सुद्धा ठरणार. S2 मॉलिक्यूल यांच्यापैकी सगळ्यात स्टेबल असेल या सेकंड एक्झाम्पलमध्ये, आणि S2PO मॉलिक्यूल मात्र सगळ्यात कमी स्टेबल असेल. स्टॅबिलिटी सुद्धा या बॉन्ड एनर्जीच्या बेसवर आपण डिटेक्ट करू शकतो. बघा बॉन्ड लेंथला इनव्हर्सिव्ह प्रोपोर्शनल ऑलरेडी सांगितलं मी. जेवढी बॉन्ड लेंथ वाढेल तेवढी एनर्जी आपल्याला कमी कमी अप्लाय करावं लागेल. थर्ड फॅक्टर आहे ॲटॉमिक साईजचा. बॉन्ड एनर्जी इज इनव्हर्सिव्ह प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. कारण ॲटॉमिक साईज कमी झाली म्हणजे काय होतंय, ॲटॉमिक साईज कमी झाली म्हणजे बॉन्ड लेंथ पण कमी होते, आणि बॉन्ड लेंथ जर कमी झाली तर आपल्याला जास्त एनर्जी अप्लाय करावं लागेल. सगळं घुमून फिरून आपण त्याच जागी येतोय. मी वारंवार सांगतो, तुम्ही यापैकी कोणताही एक फॅक्टर अप्लाय करा, तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. इलेक्ट्रोनिक डिफरन्स अप्लाय करा, बॉन्ड लेंथचा अप्लाय करा, किंवा साईज ऑफ ॲटमचा अप्लाय करा. इथे बघा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. साईज कमी कोणाची जास्त कोणाची, इथे नायट्रोजन मध्ये ॲज कम्पेअर टू कार्बन, आणि इथे सुद्धा कार्बन, इथे सगळ्यात कमी साईज राहील. इथे साईज कमी म्हणजे ॲटम एकमेकाच्या क्लोज आलेत, डिस्टन्स कमी झालं, डिस्टन्स कमी झाले म्हणजे बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला जास्त एनर्जी अप्लाय करावं लागेल. म्हणजे एन ट्रिपल बॉन्ड मध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड एनर्जी इथे व्हॅल्यू राहील. 3 बॉन्ड ब्रेक करायचे, इथे सुद्धा 3 बॉन्ड ब्रेक करायचे, पण डिस्टन्स थोडं वाढलेलं असेल, कमी एनर्जी लागेल. आणि इथे सगळ्यात कमी एनर्जी लागेल कारण काय, डिस्टन्स खूप जास्त वाढलेला असेल. समजा असं एक्झाम्पल दिलं की C ट्रिपल बॉन्ड N आणि C ट्रिपल बॉन्ड O. सांगा हे सपोज तुम्हाला इथे 3 बॉन्ड ब्रेक करायचे असेल, याला कम्प्लिटली डिसोएट करायचं आहे, सगळ्यात जास्त एनर्जी कुठे अप्लाय करावं लागेल, सगळ्यात कमी कुठे अप्लाय करावं लागेल. काय विचार करायचा, डिस्टन्सचा. C ट्रिपल बॉन्ड N, C ट्रिपल बॉन्ड O इथे कमी डिस्टन्स राहील बिकॉज ऑफ हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर स्मॉलर इन साईज. इथे डिस्टन्स कमी भरणार, बॉन्ड ब्रेक करायला जास्त वेळ लागेल, जास्त एनर्जी अप्लाय करावं लागेल. इथे कमी एनर्जी अप्लाय करावं लागेल. बघा बॉन्ड ऑर्डरला रिलेशन कसं राहील, डायरेक्टली प्रोपोर्शनल. ऑब्व्हियसली सिंपल कन्सेप्ट आहे. एका ठिकाणी 3 बॉन्ड ब्रेक करायचे, एका ठिकाणी 2 बॉन्ड ब्रेक करायचे, एका ठिकाणी फक्त 1 बॉन्ड ब्रेक करायचं आहे. एकीचं बळ तुम्ही शिकले असाल बरोबर ना. 3 बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागेल, 2 बॉन्ड ब्रेक करायला थोडी कमी लागेल, आणि 1 बॉन्ड ब्रेक करायला सगळ्यात कमी एनर्जी लागेल. जेवढे नंबर ऑफ बॉन्ड वाढतील तेवढे काय होईल, बॉन्ड एनर्जी वाढत जाईल. बॉन्ड पोलॅरिटी सेम कन्सेप्ट. बॉन्ड पोलॅरिटी आणि इलेक्ट्रोनिक डिफरन्स हे सेम तुम्ही अप्लाय करू शकता. सेम ऑर्डर येते, HF, HCl, HBr, HI. इथे सगळ्यात कमी एनर्जी लागते, इथे सगळ्यात जास्त एनर्जी लागते. सगळ्यात पोलर बॉन्ड कोणामध्ये शिकलो आपण आधी,
जेवढा इलेक्ट्रोडचा डिफरन्स वाढत जातो तेवढी बॉन्ड पोलॅरिटी वाढते, म्हणजे याच्या हा बॉन्ड सगळ्यात पोलर राहील. मग हा जर बॉन्ड सगळ्यात पोलर आहे तर त्यामध्ये डिस्टन्स कमी झालेलं असेल, डिस्टन्स कमी झालं बॉन्ड ब्रेक करायला खूप जास्त एनर्जी लागेल. याच्यामध्ये पोलॅरिटी कमी आहे, डिस्टन्स वाढलं, बॉन्ड इझिली ब्रेक होईल, कमी एनर्जी लागेल. फॅक्टर अफेक्टिंग द बॉन्ड एनर्जी यामध्ये येतो रेझोनन्स. हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जसा बॉन्ड ऑर्डरच्या रिलेटेड ठरतो तसा इथे सुद्धा रेझोनन्स अप्लाय करायचा. बघा सपोज आपण असा विचार केला की हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा एक मॉलिक्यूल आहे. या दोघांही मॉलिक्यूल आपल्याला सपोज कम्प्लिटली डिसोसिएट करायचे. जास्त एनर्जी कुठे आणि कमी एनर्जी कुठे? हा बेन्झिन आहे आणि हा सायक्लोहेक्झेन आहे. इथे आपल्याला जास्त एनर्जी लागेल, इथे आपल्याला कमी एनर्जी लागेल, कारण इथे नंबर ऑफ बॉन्ड वाढले आणि ते रेझोनन्स इफेक्ट अप्लाय होतो. हा कन्सेप्ट तुम्हाला पुढे जाऊन शिकायचा आहे, मी यावर तर जास्त काही डिस्कशन करणार नाही. असा इथे रेझोनन्स इफेक्ट आहे. बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग रेझोनन्स इफेक्ट बॉन्ड ऑर्डर वाढत जाते. बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग बॉन्ड ऑर्डर बॉन्ड एनर्जी ऑल्सो इन्क्रीजेस. इथे मात्र काय रेझोनन्स इफेक्ट होत नाही. रेझोनन्स इफेक्ट होत नाही इन द सेन्स काय, मॉलिक्यूल इझिली ब्रेक होतो, डिसोसिएशन एनर्जी कमी राहील, बॉन्ड एनर्जी सुद्धा ऑब्विसली कमीच झाली. या टाइपमध्ये तुम्ही हे रिलेशन अप्लाय करू शकता. चला फोर्थ फॅक्टर येतोय बॉन्ड ऑर्डर. शेवटचा फॅक्टर आहे, हा पण इम्पॉर्टंटच आहे. बॉन्ड ऑर्डर. ऑलरेडी बॉन्ड ऑर्डर मी बरेच दिवसात हे शब्द वापरलाय. द नंबर ऑफ बॉन्ड प्रेझेंट बिटवीन टू ॲटम्स. टू ॲटम्स असेल त्यांच्यामध्ये टोटल किती बॉन्ड आहे याला काय म्हणायचं, बॉन्ड ऑर्डर. आपण याआधी काही होमोॲटॉमिक मॉलिक्यूल ऑलरेडी शिकलेलो आहोत, जसं की H2 N2 O2. H2 मध्ये सिंगल बॉन्ड असतो, F2 Cl2 Bi2 I2 यांच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड असतो, म्हणजे 1-1 बॉन्ड ऑर्डर त्यांच्यामध्ये आहे. O2 मध्ये 2 बॉन्ड आहेत, म्हणजे 2 बॉन्ड ऑर्डर झाली. त्यानंतर N2 मध्ये 3 बॉन्ड असतात, म्हणजे किती तर बॉन्ड ऑर्डर 3. CO मॉलिक्यूलमध्ये 3 बॉन्ड असतात, बॉन्ड ऑर्डर किती 3 झाली. मग असेच एक्झाम्पल. मग यांच्यामध्ये बॉन्ड ऑर्डर किती आहे हे कसं कॅल्क्युलेट करायचं हे सुद्धा आपल्याला आता बघायचं आहे. हा जो टॉपिक आहे बॉन्ड ऑर्डर, तर हा आपण ॲज पर मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आपण जे छोटे छोटे मॉलिक्यूल असतात म्हणजे डायटोमिक मॉलिक्यूल त्यांची बॉन्ड ऑर्डर एकदम आरामात कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचा एक फॉर्म्युला सुद्धा आहे. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल डिवाइड बाय 2. बस लक्षात? नाही सांगतो, थोडे शिकायचं आहे आपल्याला डिटेलमध्ये. डायटोमिक मॉलिक्यूलमध्ये ॲज पर MOT आपण हा फॉर्म्युला यूज करतो. नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, किंवा असंही म्हणू शकता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. याला डिवाइड बाय करायचं 2. यानुसार ठरते बॉन्ड ऑर्डर. हा फॉर्म्युला MOT मध्ये आपल्याला शिकायचा आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये पुढचे लेक्चर तेच येणार आहे. यानुसार आपण सिंपल जे डायटोमिक मॉलिक्यूल असतात त्यांची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करू शकतो, आणि जे पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल आहे तर त्यांची सुद्धा बॉन्ड ऑर्डर आपण डिटेक्ट करणार आहोत. बघा मी आता इथे हा कन्सेप्ट लगेच क्लिअर करून देतो. यासाठी मी इथे शॉर्टकट ट्रिक वापरणार आहे. हा फॉर्म्युला काही यूज करायची गरज नाही आपल्याला. हे सिंपल मॉलिक्यूल विदाऊट एनी चार्ज आपल्याला माहिती पाहिजे. H2 मॉलिक्यूलमध्ये 1 बॉन्ड आहे, N2 मध्ये 3 बॉन्ड असतील, बॉन्ड ऑर्डर 3 झाली. O2 मध्ये 2 बॉन्ड असतात, F2 Cl2 Bi2 I2 यांच्यामध्ये किती, यांच्यामध्ये सगळ्यामध्ये 1 बॉन्ड, इथे 2 बॉन्ड, इथे 3 बॉन्ड, इथे 1 बॉन्ड. CO मध्ये 3 बॉन्ड असतात. CN मध्ये आपण आता कॅल्क्युलेट करू किती येतात तर, ठीक आहे. या टाइपमध्ये हे सिंपल मॉलिक्यूल आहे ज्यांची बॉन्ड आपण इझिली सांगू शकतो. आता काही असे मॉलिक्यूल येतील CO प्लस O2 पॉझिटिव्ह N2 निगेटिव्ह, यांच्यामध्ये बॉन्ड ऑर्डर किती असेल. मग हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आल्यामुळे की बॉन्ड ऑर्डरमध्ये फरक पडतो का, तर ऑब्व्हियसली पडतो. मग तो कसा डिटेक्ट करायचा बॉन्ड ऑर्डर हे आता आपल्याला शॉर्टकट ट्रिकने शिकायचं आहे. चला एक पटकन मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगतो, ती ट्रिक अप्लाय करायची. कोणतं एक्झाम्पल आपण या जे काय डायटोमिक मॉलिक्यूल आहे त्याच्या रिलेटेड कॅल्क्युलेट करू शकतो. चला मी ते शॉर्टकट ट्रिक इथे लिहितो. हे एक्झाम्पल तुम्हाला तर दिसली बघा, हे एवढे सगळे एक्झाम्पल आहेत. N2 पॉझिटिव्ह सांगा बॉन्ड ऑर्डर किती राहील, किंवा N2 निगेटिव्ह, N2 पॉझिटिव्ह, N2 ट्वाईस पॉझिटिव्ह आहे, N2 थ्राईस पॉझिटिव्ह, O2 ट्वाईस पॉझिटिव्ह, F2 ट्वाईस पॉझिटिव्ह. असे एक्झाम्पल देतील तुम्हाला. बऱ्याच वेळेस एक क्वेश्चन विचारलं त्या एक्झाममध्ये, आणि या रिलेटेड तुम्हाला बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची. सगळेचे सगळे डायटोमिक मॉलिक्यूल आहेत, म्हणजे असे मॉलिक्यूल ज्यांच्यामध्ये 2 ॲटम्स प्रेझेंट आहेत. बघा एक सिंपल ट्रिक अप्लाय करायची तुम्हाला. मी इथे अप्लाय करायला सुरुवात करतो. आता अशी अप्लाय करायची बघा. 14 पासून सुरुवात करा. चला मी तिथे लिहितोय, थोडंसं इकडे यावं लागेल. 14 पासून सुरुवात करू. इथे जाऊ आपण. 14 हा ॲटॉमिक नंबर कन्सिडर करायचा. 14 साठी किती बॉन्ड ऑर्डर असते, 3. म्हणजे जिथे यांचा ॲटॉमिक नंबरची कॅल्क्युलेशन करायचं,
जर तुमचा आन्सर 14 आलं तर किती बॉन्ड असेल त्यामध्ये 3 बॉन्ड असतील, म्हणजे बॉन्ड ऑर्डर किती झाली 3 झाली. आता जेव्हा तुम्ही इकडे समोर जाणार 1 ने, म्हणजे 14 पासून 15 कडे आले तर बॉन्ड ऑर्डर 0.5 ने कमी करायची, म्हणजे इथे होऊन जाईल किती 2.5. 3 मधून 0.5 कमी केले म्हणजे 2.5. जर 16 असेल तर पुन्हा 0.5 ने कमी करा म्हणजे 2 होईल. जर 17 असेल तर पुन्हा 0.5 ने व्हॅल्यू कमी करा 1.5. 18 असेल तर पुन्हा 0.5 ने कमी करा किती होणार 1. 19 जर येत असेल तर काय करायचं, पुन्हा 0.5 ने व्हॅल्यू कमी करा 0.5. 20 असेल तर किती मग 0.5 मध्ये 0.5 गेले 0. 14च्या इकडे तुम्ही येऊ शकता 10, 11, 12, 13 आणि 14. बघा 10 जर असेल 14 पासून पुन्हा इकडे जात आहे लेफ्ट हँड साईडने, परत 3 मधून 0.5 कमी करायचे, इथे येईल 2.5, इथे येईल एक्झॅक्ट 2, इथे 2 पाहिजे, इथे येईल 1.5 आणि इथे ना किती 1. किंवा असं लक्षात ठेवा 10 पासून 14 पर्यंत येत आहे, फाइंड 1 पासून सुरुवात करायची 0.5 ने वाढवत द्यायचं आणि 14 पासून जसे समोर जात आहे तशी पुन्हा व्हॅल्यू 3 पासून 0.5 ने कमी करत जायची. अशी एक शॉर्टकट ट्रिक बनवून घ्या. मी साईडला जातोय, नोट डाऊन करा. आता मग हे जे मॉलिक्युल्स आहेत तर या मॉलिक्युलची बॉन्ड ऑर्डर कशी काढायची शॉर्टकटमध्ये ते लगेच आपण ठरवू शकतो. चला तुम्ही नोट डाऊन केलं असेल. बघा परत सांगतोय, हा नंबर इम्पॉर्टंट आहे, याला लक्षात ठेवा. 14 जर तुमचा आन्सर येत असेल तर बॉन्ड ऑर्डर किती 3. जर 50 येत असेल तर काय करायचं 3 मधून 0.5 कमी करायचे, किती आला 2.5. 16 येत असेल तर पुन्हा 2.5 मधून 0.5 कमी केले 2 उरला. असं करत 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 बरोबर आपण 20 पर्यंत गेलो, 0 आन्सर तुमचं येईल. 14 पासून पुन्हा लेफ्ट हँड साईडने 13, 12, 11 आणि 10 असे गेले. 3 मधून पुन्हा 0.5 कमी केले 2.5, पुन्हा 0.5 कमी केले 2, पुन्हा 0.5 कमी झाले 1.5 आणि सगळ्यात शेवटी उरला मग 1. चला आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करू. घ्या सुरुवातीचा मॉलिक्यूल N2 पॉझिटिव्ह. N2 पॉझिटिव्ह सांगा याची बॉन्ड ऑर्डर किती असेल. मी इकडे बॉन्ड ऑर्डर लिहिणार होता, किती असेल बघा. काय करायचं, 1 नायट्रोजनचा ॲटम नंबर किती 7, 2 नायट्रोजन आहेत, 7 + 7 किती 14 आणि 1 पॉझिटिव्ह चार्ज झाला. जर पॉझिटिव्ह चार्ज येतो तर इलेक्ट्रॉन कमी करून टाका तेवढा, म्हणजे बघा 7 + 7 झाले 14 आणि एक पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणजे 1 इलेक्ट्रॉन कमी करा. 14 मधून 1 कमी केलं उरले 13. सांगा 13 तुमचा आन्सर येते. बॉन्ड ऑर्डर किती किती 2.5. झालं क्लिअर. बॉन्ड ऑर्डर आली 2.5. त्यानंतर समोर जा तुम्ही नेक्स्ट मॉलिक्यूल N2 निगेटिव्ह. N2 निगेटिव्हचा आन्सर किती ते कॅल्क्युलेट करा. 7 + 7 14 आणि एक निगेटिव्ह चार्जला ऍड करा, झाले 15. 15 जर येत असेल तर 15 साठी बॉन्ड ऑर्डर किती 14 साठी 3 असते, 15 साठी किती 0.5 ने कमी केल्यावर 2.5. पुढचा घ्या N2 ट्वाइस पॉझिटिव्ह. N2 ट्वाइस पॉझिटिव्ह साठी किती 7 + 7 14 आणि अजून 2 कमी केले, किती उरले 12. 12 जर उरत आहेत बॉन्ड ऑर्डर किती तर 2. इथे बॉन्ड ऑर्डर 2. हे सगळे बॉन्ड ऑर्डर इथे मी लिहितो. पुढचा मॉलिक्यूल N2 थ्राइस पॉझिटिव्ह. कॅल्क्युलेशन करा 7 + 7 4, सॉरी 7 + 7 14 नॉट 4. 14 आणि यातून 3 कमी केले, किती उरलेत 13, 14, 15, 14 उरलेत. बघा 14 मधून 3 पॉझिटिव्ह कमी केले, मग 14 मधून 3 पॉझिटिव्ह कमी केलेत, आन्सर किती येणार 11. मग 11 जर आन्सर येत आहे तर बॉन्ड ऑर्डर किती 1.5. 1.5. आता पुढे O2 पॉझिटिव्ह. चला मी इथे लिहायला सुरुवात करतोय. O2 पॉझिटिव्ह. O2 पॉझिटिव्हची बॉन्ड ऑर्डर किती, इथे O2 पॉझिटिव्ह आहे, आपण नंतर O2 पॉझिटिव्ह पण घेऊन टाकू पटकन. बघा O2 पॉझिटिव्हची बॉन्ड ऑर्डर किती कॅल्क्युलेशन करू शकता आरामात. ऑक्सिजनचा ॲटम नंबर किती 8 असतो, 8 + 8 16. 1 पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणजे 1 कमी करा 15 उरले. 15 साठी किती बॉन्ड ऑर्डर 2.5. त्यानंतर O2 ट्वाइस पॉझिटिव्ह. ऑक्सिजन मिळून 16 होतील, 2 पॉझिटिव्ह म्हणजे 2 कमी करा उरले 14. 14 साठी किती बॉन्ड मग तर 3 बॉन्ड. बॉन्ड ऑर्डर उरली 3. मग या रेट तुम्ही आता एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आता तुम्ही बाकीचे स्वतः सॉल्व्ह करायचे. N2 ट्वाइस निगेटिव्ह, N2 थ्राइस निगेटिव्ह, O2 ट्वाइस निगेटिव्ह, O2 निगेटिव्ह, हे सगळे सॉल्व्ह करायचे. मी आता CO CN साठी सांगतो. CN घेऊ आपण पहिल्यांदा. CN मध्ये बॉन्ड ऑर्डर किती तर कार्बनचा ॲटम नंबर किती 6 नॉट 7 आणि नायट्रोजनचा किती 7.
6 + 7 आन्सर येते किती 13. 13 आन्सर येते. बॉन्ड ऑर्डर किती 2.5. नंतर CO घ्या. कार्बनचा आयटम नंबर 6, ऑक्सिजनचा आयटम नंबर 8. 6 + 8 किती 14. 14 जर आन्सर येत आहे, बॉन्ड ऑर्डर किती 3. मग या रिलेटेड नंबर ऑफ क्वेश्चन विचारू शकतात. कसे विचारतात बघा. असे काही एक्झाम्पल विचारतील. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ मॉलिक्यूल हॅव्हिंग सेम बॉन्ड ऑर्डर. याच्यापैकी कोणते मॉलिक्यूलची पेअर अशी आहे की ज्यांचे बॉन्ड ऑर्डर सेम राहील, असे क्वेश्चन विचारू शकतात. किंवा या रिलेटेड तुम्हाला साईज सुद्धा विचारू शकतात. सपोज असा जर क्वेश्चन केला, आता हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घेतलं असेल. हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व्ह करू शकता. असाही क्वेश्चन विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल डू नॉट एक्झिस्ट. यापैकी कोणता मॉलिक्यूल असा आहे की जो नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाही. ज्या मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर 0 येते, म्हणजे ज्याचा आन्सर किती येणार 20, त्याची बॉन्ड ऑर्डर किती येणार 0. मग ज्याचा आन्सर 20 आलं, त्याची बॉन्ड ऑर्डर जर 0 येते, तर 0 बॉन्ड म्हणजे बॉन्ड तयार झालाच नाही. याचा अर्थ ॲटॉमिक फॉर्ममध्येच असतील, मॉलिक्युलर फॉर्ममध्ये मॉलिक्यूल एक्झिस्ट करणार नाही. होतं क्लिअर. त्यापैकी मी एक्झाम्पल सांगतो. आता कोणकोणते मॉलिक्यूल एक्झिस्ट करत नाही. Ne2 मॉलिक्यूल. निऑनचा आयटम नंबर किती असतो 10 असतो. 10 + 10 20. जर 20 होत आहे तर बॉन्ड किती पाहिजे 0. म्हणजे Ne2 मॉलिक्यूल नेचरमध्ये एक्झिस्टच करत नाही, नसतोच तो मॉलिक्यूल, कारण बॉन्डच नाही त्याच्यामध्ये. अजून एक मॉलिक्यूल बघा, F2 निगेटिव्ह. नाही, F2 निगेटिव्ह तर तयार होईल, कारण त्याच्यामध्ये 19 येईल, त्याचं 0.5 आन्सर येईल. हा, F2 ट्वाईस निगेटिव्ह जर घेतला तुम्ही, F2 ट्वाईस निगेटिव्ह, तर हा मॉलिक्यूल तयारच नाही होणार. कारण फ्लोरीनचा आयटम नंबर 9, 9 + 9 18 आणि 2 इलेक्ट्रॉन वाढले म्हणजे किती झाले 20 झाले. 20 झाले म्हणजे 0 बॉन्ड ऑर्डर. F2 ट्वाईस निगेटिव्ह सुद्धा नेचरमध्ये नसणार. मग अशा कोणतेही 3 to 4 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. बघा, एक तर काय डायरेक्टली तुम्हाला ॲज सच बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायला विचारतील, जे तुम्ही या शॉर्टकट ट्रिकनुसार कॅल्क्युलेट करू शकता. स्वतः तुम्ही ट्राय करायचं आहे. जर चुकला तर मी पुन्हा समजून सांगेल. फक्त एकच करायचं आहे, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज येतो तेवढे नंबर कमी करत चालायचे, आणि जेवढा निगेटिव्ह चार्ज वाढत जातो तेवढे नंबर्स पुन्हा ऍड करायचे. तुमचा आन्सर यापैकी येणार. जे आन्सर आलं त्याच्या खाली बघा, इथे सगळ्या बॉन्ड ऑर्डर तुम्ही डिटेक्ट करू शकता. यातील मी बरेचशा आता तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं. CO पॉझिटिव्ह, B2 निगेटिव्ह, B2 ट्वाईस निगेटिव्ह, सगळे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. Na2 पॉझिटिव्ह मात्र एक्झिस्ट करू शकतो. हा, तो आयसोलेट नाही होत. आयसोलेट होणे आणि एक्झिस्ट करणे याच्यामध्ये पण फरक आहे. आयसोलेट होणे म्हणजे त्याला स्टेबल फॉर्ममध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो, त्याला म्हणतो आपण आयसोलेशन. ज्याच्यामध्ये फ्रॅक्शनल बॉन्ड ऑर्डर येते, 0.5 बॉन्ड ऑर्डर येते. मग 0.5 जर येत असेल तो मॉलिक्यूल नेचरमध्ये एक्झिस्ट तर करतो, पण आयसोलेट करता येत नाही. आता एक वेगळा कन्सेप्ट आहे, या टाईपमध्ये आन्सर आहे. तुम्हाला क्वेश्चन असा विचारतील साईजच्या रिलेटेड, की यापैकी कमी साईज कुणाची आणि जास्त साईज कुणाची. तर मी यापैकी ऑक्सिजनचं एक्झाम्पल घेतोय बाजूला. ऑक्सिजनच्या रिलेटेड समजावून सांगतो. अजून यावर कोणता क्वेश्चन विचारू शकतात. बघा, मी ऑक्सिजनचे मॉलिक्यूल बाजूला करतोय. एक काढतोय O2, O2 ट्वाईस पॉझिटिव्ह बाजूला काढतोय. नंतर एक O2 पॉझिटिव्ह बाजूला काढतोय. त्यानंतर O2 ट्वाईस निगेटिव्ह बाजूला काढतोय. नंतर O2 निगेटिव्ह. असे मॉलिक्यूल बाजूला काढलेत ऑक्सिजनच्या रिलेटेड. आणि एक अजून एक लिहितोय फक्त O2. तुम्हाला विचारतील यांच्यापैकी या सगळ्यांची बॉन्ड ऑर्डर किती असेल. सगळ्यात पहिले हा क्वेश्चन विचारतील. आपण सगळ्यांची बॉन्ड ऑर्डर पटापट कॅल्क्युलेट करून घेऊ. बघा, इथे 14 नंबर येणार, इथे बॉन्ड ऑर्डर राहील 3, इथे नंबर किती तर 16 मधून 1 कमी करावं लागेल म्हणजे 15 साठी बॉन्ड ऑर्डर 2.5. नंतर इथे O2 ट्वाईस निगेटिव्ह होतं. O2 ट्वाईस निगेटिव्ह मध्ये 18 होईल, तो बॉन्ड ऑर्डर किती येणार फक्त 1. इथे O2 निगेटिव्ह 17 होईल, बॉन्ड ऑर्डर राहील 1.5. इथे राहील फक्त बॉन्ड ऑर्डर 2, कारण 16 नंबर भरणार. एक मुद्दाम फास्ट करतो, तुम्ही प्रॅक्टिस करून हे सॉल्व्ह करू शकता. शॉर्टकट ट्रिकशिवाय नवीन काहीच नाही. 3, 2.5, 1, 1.5 आणि 2 या टाईपमध्ये बॉन्ड ऑर्डर आल्यात. तुम्हाला क्वेश्चन काय विचारतील, दिलेल्या एक्झाम्पलपैकी सगळ्यात जास्त साईज कुणाची आणि सगळ्यात कमी साईज कुणाची, असा क्वेश्चन तुम्हाला विचारतील. काय विचारतील, या मॉलिक्यूलपैकी सगळ्यात कमी साईज कुणाची. मग सिंपल, आता बॉन्ड ऑर्डर आणि साईजचं रिलेशन कसं होतं, बॉन्ड लेंथचं रिलेशन. बॉन्ड ऑर्डर जर वाढली तर बॉन्ड लेंथ कमी होते, मॉलिक्यूलची साईज सुद्धा कमी होईल. मग सगळ्यात जास्त बॉन्ड ऑर्डर कोणामध्ये आहे,
3. मग या मॉलिक्यूलची साईज सगळ्यात कमी राहील. होते क्लिअर? तुम्हाला हे जर विचारलं सगळ्यात जास्त साईज कुणाची राहील तर बॉन्ड डिस्टन्स वाढलं पाहिजे. मग बॉन्ड डिस्टन्स कोणामध्ये वाढणार? ज्याची बॉन्ड ऑर्डर कमी असेल, म्हणजे O2 ट्वाईस निगेटिव्ह. या मॉलिक्यूलची साईज सगळ्यात जास्त राहील आणि या मॉलिक्यूलची साईज सगळ्यात कमी राहील. मग तुम्ही डिक्रीजिंग ऑर्डर आरामात लिहू शकता. अजून एखादा क्वेश्चन असा विचारतील की हे जे एक्झाम्पल दिलेत तर यांच्यापैकी मोस्ट स्टेबल मॉलिक्यूल कोणता? तर बघा, जेवढे नंबर ऑफ बॉन्ड वाढतात तेवढी मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी वाढते. काय सांगतोय? जेवढे नंबर ऑफ बॉन्ड वाढतील तेवढी मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी वाढेल. मग सगळ्यात जास्त बॉन्ड कोणामध्ये आहेत? या मॉलिक्यूलमध्ये, म्हणजे O2 पॉझिटिव्ह सगळ्यात स्टेबल राहील. आणि सगळ्यात कमी स्टेबल कोण? O2 ट्वाईस निगेटिव्ह. परॉक्साईड म्हणतो आपण, O2 ट्वाईस निगेटिव्ह सगळ्यात कमी स्टेबल. मग या टाइपमध्ये असं सुद्धा क्वेश्चन विचारतील किंवा असं विचारतील यांच्यापैकी सगळ्यात जास्त बॉन्ड एनर्जी कोणाची आणि सगळ्यात कमी कोणाची? इथे 3 बॉन्ड आहेत. सगळ्यात जास्त बॉन्ड एनर्जी, कारण जेवढे नंबर ऑफ बॉन्ड वाढतात तेवढी बॉन्ड एनर्जी वाढते. बघा, असे या टाइपचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डायटोमिक मॉलिक्यूल ॲज पर MOT शॉर्टकट ट्रिक आहे. पुढे डिटेलमध्ये MOT मध्ये पुन्हा हे समजावून सांगेल. चला, मी आता जातोय, वेळ खूप झालाय. पॉलीॲटॉमिककडे जातो मी आता पटकन. बॉन्ड ऑर्डर ऑफ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. यामध्ये पटापट काही एक्झाम्पल घेतोय. सपोज CO3 2- नंतर SO4 2-, नंतर घेतोय बेन्झिन मॉलिक्यूल. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकले असाल 10th स्टँडर्डमध्ये. ऑर्गॅनिक नसेल तुम्हाला, सायन्समध्ये तुम्ही शिकले असाल. त्यानंतर अजून एखादा मॉलिक्यूल घेतोय PO4 3-. असे मॉलिक्यूल देतात तुम्हाला आणि या रिलेटेड विचारतात सांगा बॉन्ड ऑर्डर किती असेल. आता हे पॉलीॲटॉमिक झाले. यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. 1+ नंबर ऑफ पाय बॉन्ड डिवायडेड बाय नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड. तुम्ही जर वेगवेगळे रेफरन्स बुक बघितलेत किंवा NCERTचं बुक जर बघितलं त्यामध्ये वेगळे फॉर्म्युले आहेत. हा फॉर्म्युला सगळ्यात सोपा आहे. यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. टोटल रेझोनन्स स्ट्रक्चर वगैरे हे थोडंसं क्रिटिकल होईल, त्यापेक्षा एकदम सिंपल सोपं. 1+ नंबर ऑफ पाय बॉन्ड डिवाइड बाय नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड हा फॉर्म्युला यूज करा, तुम्हाला बरोबर बॉन्ड ऑर्डर मिळणार. या आन्सरनुसार कसे बघा, CO3 2- यासाठी आपलं स्ट्रक्चर ड्रॉ करता आले पाहिजे. CO3 2- स्ट्रक्चर असं राहील. कार्बन डबल बॉन्ड O- आणि O- हे याचं स्ट्रक्चर. आता विचार करा, तुम्हाला CO बॉन्ड ऑर्डर विचारते. CO बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय? C आणि O मध्ये किती बॉन्ड आहेत हे विचारलं. इथे 1 बॉन्ड दिसतोय, तुम्ही 1 आन्सर सांगणार. इथे पण 1 बॉन्ड दिसतोय, 1 आन्सर सांगणार. इथे तर 2 बॉन्ड आहेत, मग इथे किती आन्सर यायला पाहिजे? आपलं 2 यायला पाहिजे. याचा अर्थ काय? हा जो बॉन्ड आहे इथे सिंगल बॉन्ड, इथे सिंगल बॉन्ड. सिंपल त्यापेक्षा सांगतो. टोटल किती बॉन्ड आहेत? 1 2 3 आणि 4. हे जे 4 बॉन्ड आहेत तर हे 4 बॉन्ड तुम्हाला 3 ऑक्सिजन मध्ये सारखे सारखे वाटायचे. का बरं वाटायचे? कारण याच्यामध्ये रेझोनन्स नावाचा कन्सेप्ट होतो, मी अजून शिकवला नाही, समोर ते एकदा सांगेलच. आणि सोपं आहे ते. इथे आपला असं अप्लाय करायचंय. हा जो कार्बन आहे हा किती बॉन्ड वाटतोय? 4 बॉन्ड. 1 2 3 आणि 4. किती ऑक्सिजनला देतोय? 3 ऑक्सिजनला देतोय. मग एका ऑक्सिजनच्या वाट्यावर किती बॉन्ड जातील असा रूल अप्लाय करा. मग पहिल्यांदा ऑक्सिजनने काय केलं? कार्बनने काय केलं? इथे 1 बॉन्ड, इथे 1 बॉन्ड आणि इथे सुद्धा 1 बॉन्ड देऊन टाकला. उरला किती? फक्त 1 बॉन्ड उरला. तर त्या 1 बॉन्डला तो तिघांमध्ये सारखं डिस्ट्रीब्यूट करणार. अशा बरोबर CO बॉन्ड ऑर्डर ठरेल आपली. सेम एक्झाम्पल SO4 2-चं. SO4 2- मध्ये हे स्ट्रक्चर असं राहील. यासाठी स्ट्रक्चर मात्र आलं पाहिजे पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलचं. आणि स्ट्रक्चर कसं काढायचं आपण याआधी शिकलो. यामध्ये बघा, सल्फरला किती? 4 ऑक्सिजनला बॉन्ड वाटायचे. किती बॉन्ड? तर 1 2 3 4 5 आणि 6 बॉन्ड हे सगळ्या ऑक्सिजन म्हणून त्याला वाटायचे. मग एका SO मध्ये किती बॉन्ड आहेत हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. मग कसं कॅल्क्युलेट करायचं? तर हा फॉर्म्युला वापरा, तुम्ही बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करू शकता. कसं बघा, चला CO3 2- साठी सांगतोय. 1+ पाय बॉन्ड किती आहेत आपण याआधी शिकलो. डबल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा बॉन्ड आणि 1 कोणता असतो? पाय बॉन्ड. इथे डबल बॉन्ड मध्ये फक्त 1 पाय बॉन्ड आहे, मी इथे लिहून घेतो 1 पाय बॉन्ड डिवायडेड बाय सिग्मा बॉन्ड किती आहेत? सिंगल बॉन्ड आणि इथे सिंगल बॉन्ड म्हणजे 3 आहे. करा कॅल्क्युलेशन. 1+ 1/3. 1/3 म्हणजे किती? 0.66. करू शकता ना कॅल्क्युलेशन? हा, मग आता याच्यानुसार आन्सर सांगा किती येणार बघा. 1 + 0.66 म्हणजे किती येणार? 1.66. ही झाली CO ची बॉन्ड ऑर्डर. म्हणजे 1.66 प्रत्येकामध्ये बॉन्ड राहील. SO4 2- मध्ये काय करायचं?
बघा सेम फॉर्म्युला 1 प्लस नंबर ऑफ पाय बॉन्ड डिवाइड बाय नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड. कॅल्क्युलेशन करा. 1 प्लस इथे टोटल पाय बॉन्ड किती आहेत, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, येथील हा पाय बॉन्ड कन्सिडर करा, हा पण पाय बॉन्ड कन्सिडर करा. टोटल पाय बॉन्ड झाले 2 डिवाइडेड बाय सिग्मा बॉन्ड किती आहेत, बाकीचे उरलेले सिग्मा बॉन्ड 1 2 3 आणि 4, येथील या 4. कॅल्क्युलेशन करा किती येणार आहे, 2/4 म्हणजे 1/2, 1/2 म्हणजे 0.5, 1 प्लस 0.5, 1 प्लस 0.5चा आन्सर किती आलं तुमचं 1.5. म्हणजे इथे सल्फर आणि ऑक्सिजन मध्ये किती बॉन्ड आहेत तर 1.5 बॉन्ड आहेत. म्हणजे बरोबर सगळ्यांचा ॲव्हरेज करून आपण बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करतो. बेन्झिन मध्ये बॉन्ड ऑर्डर किती, परत आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. बघा कार्बन कार्बन बॉन्ड ऑर्डर तुम्हाला विचारते, मग कार्बन कार्बन बॉन्ड ऑर्डर मध्ये 1 प्लस पाय बॉन्ड किती आहे, डबल बॉन्ड हा सुद्धा 1, हा सुद्धा 1 बॉन्ड आणि हा सुद्धा 1 बॉन्ड, म्हणजे झाले टोटल 3 डिवाइड बाय टोटल सिग्मा बॉन्ड किती 1 2 3 4 5 आणि 6. करा कॅल्क्युलेशन. 1 प्लस 3/6 म्हणजे 1/2, 1/2 म्हणजे 0.5, म्हणजे इथे सुद्धा किती आली 1.5 बॉन्ड ऑर्डर. चला PO4 3 मायनस, PO4 3 मायनसचं स्ट्रक्चर असं आहे, P डबल बॉन्ड O मायनस O मायनस आणि इथे सुद्धा O मायनस. चला विचार करा, 1 प्लस पाय बॉन्ड किती आहेत तर 1 पाय बॉन्ड डिवाइड बाय सिग्मा बॉन्ड किती 1 2 3 आणि 4, 1/4, 1/4 म्हणजे किती 0.25, 1 प्लस 0.25 किती आन्सर आहे तुमचं 1.25. एवढी बॉन्ड ऑर्डर त्याच्यामध्ये PO मध्ये राहील. म्हणजे फॉस्फरस आणि ऑक्सिजन मध्ये 1.25 बॉन्ड याच्यामध्ये प्रेझेंट राहते. यामध्ये आपण पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल सुद्धा बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करू शकतो. बघा या टाईपमध्ये आपण पूर्ण बॉन्ड पॅरामीटर्स कंप्लीट केलेत. मी थोडासा फास्टली घेतला, अजून काही वेळ मिळालाच पुढच्या लेक्चरमध्ये तर असे काही एक्झाम्पल पुन्हा कव्हर करेल. पण फॉर्म्युला मात्र व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. शॉर्टकट ट्रिक सुद्धा डायरेक्ट लक्षात ठेवायची, ती मी MOT मध्ये सुद्धा कंप्लीट करेल. चला या टाईपमध्ये आपण पूर्ण बॉन्ड पॅरामीटर कंप्लीट केलेत. पुढचं जे लेक्चर आहे ते यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे, डायपोल मोमेंट 2021 मध्ये, आणि या आधीचे काही जे इयर्स होते त्यामध्ये डायपोल मोमेंटवर बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले आहेत. एकच क्वेश्चन विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल इज पोलर ऑर नॉन पोलर. सो नेक्स्ट लेक्चर विल बी ऑन डायपोल मोमेंट. व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे लेक्चर. चला मी इथे आज थांबतोय. थँक्यू.